श्री गुरुचरित्र अध्याय 2. ब्रह्मांडाच्या निर्मितीपूर्वी जेव्हा काहीच नव्हते, न सूर्य न चंद्र न आकाश, तेव्हा सृष्टीचे चक्र कसे फिरले. साक्षात ब्रह्मदेवालाही जेव्हा मोहाने ग्रासले, तेव्हा त्यांना मार्ग कुणी दाखवला. आज आपण श्री गुरुचरित्राच्या त्या अध्यायात प्रवेश करत आहोत, जिथे विज्ञानालाही थक्क करणारे सृष्टीचे गुपित दडले आहेत. मित्रांनो, हा व्हिडिओ तयार करताना मी मनापासून खूप मेहनत घेतली आहे. तुमचा एक साधा लाईक माझ्यासाठी मोलाचा ठरेल. प्लीज माझ्या मेहनतीसाठी एक लाईक नक्की करा. कमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा लिहायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. सिद्धमुनी आणि नामधारक यांचा संवाद पुढे सरकत होता. भीमा अमरजा संगमाच्या त्या पवित्र काठावर, जिथे वाराही शांतपणे वाहत होता, तिथे नामधारकाने आपले दोन्ही हात जोडून श्री सिद्धमुनींच्या चरणी मस्तक टेकवले. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती, काहीतरी महान जाणून घेण्याची ओढ. त्याने विचारले, स्वामी, आपण पहिल्या अध्यायात श्री गुरूंच्या अवताराचे महात्म्य सांगितले, पण माझे मन आता एका वेगळ्याच प्रश्नाने व्याकुळ झाले आहे. हे जग, हे अथांग ब्रह्मांड नक्की निर्माण कसे झाले, आणि या सृष्टीच्या निर्मितीमध्ये त्या परमतत्वाचा म्हणजेच श्री गुरूंचा काय संबंध आहे. मला सृष्टीची उत्पत्ती आणि त्यावेळच्या घटना सविस्तर ऐकायच्या आहेत. सिद्धमुनींनी स्मितहास्य केले. त्यांच्या चेहऱ्यावर एक दैवी शांतता पसरली. ते म्हणाले, वत्सा, नामधारता, तू अत्यंत गहन प्रश्न विचारला आहेस. सृष्टीचे हे रहस्य विज्ञानालाही पूर्णपणे उलगडलेले नाही, पण आपल्या ऋषीमुनींनी आणि श्री गुरुचरित्राने ते अत्यंत सोप्या भाषेत मांडले आहे. ऐक. सृष्टी आरंभी काय होते आणि ब्रह्मदेवाला मोह कसा झाला याची ही दिव्य कथा सिद्धमुनी सांगू लागले. सृष्टीच्या सुरुवातीला काहीच नव्हते. न पृथ्वी होती, न पाणी, न अग्नी होता, न वायू, न आकाश होते, न दिशा. सर्वत्र फक्त एक शून्य होते. पण ते शून्य रिकामे नव्हते, तर ते एका चैतन्याने भरलेले होते. त्यालाच आपण एकमेव द्वितीय ब्रह्म म्हणतो. ते निर्गुण होते, निराकार होते, कल्पनेच्या पलीकडे असलेले ते एक अथांग चैतन्य. मग त्या निराकार ब्रह्माच्या मनात एक संकल्प निर्माण झाला. एकोहम बहुस्याम, मी एक आहे, आता मी अनेक व्हावे. या एका संकल्पामुळे त्या निराकारातून सगुण रूपाचा उगम झाला. भगवान विष्णू प्रकट झाले. अनंत काळपर्यंत भगवान विष्णू त्या अथांग आणि शांत जलावर, कारण तेव्हा फक्त जलतत्वाचे सूक्ष्म अस्तित्व होते, शेषशाही अवस्थेत योगनिद्रित होते. सभोवताली शांतता होती, पण ही शांतता एका वादळापूर्वीची शांतता होती, सृष्टीच्या निर्मितीच्या वादळाची. अचानक भगवान विष्णूंच्या नाभीतून एक दिव्य प्रकाश बाहेर पडला. तो प्रकाश इतका प्रखर होता की कोट्यावधी सूर्यांचे तेजही त्याच्यासमोर फिके पडले असते. त्या प्रकाशातून एक सुवर्ण कमळ उमलले. ते कमळ सामान्य नव्हते, ते सृष्टीच्या निर्मितीचे केंद्र होते. आणि त्या कमळाच्या मध्यभागी चतुर्मुख ब्रह्मदेव प्रकट झाले. त्यांच्या हातात कमंडलू, वेद आणि जपमाळ होती. ब्रह्मदेव प्रकट तर झाले, पण ते पूर्णपणे गोंधळून गेले होते. त्यांनी आपल्या चारही मुखांनी चारही दिशांना पाहिले, पण त्यांना तिथे काहीच दिसले नाही, फक्त पाणी आणि पाणी. वर पाहिले तर अथांग आकाश, आणि खाली पाहिले तर ते स्वतः एका कमळावर बसलेले होते. त्यांच्या मनात प्रश्नांचे काहूर माजले. मी कोण आहे? मी कोठून आलो? माझे अस्तित्व काय आहे? आणि हे कमळ ज्यावर मी बसलो आहे त्याचे मूळ कोठे आहे? ब्रह्मदेवाच्या या जिज्ञासेने कथेला एक नवीन वळणावर आणले. त्यांना वाटले की जर मला माझे अस्तित्व समजून घ्यायचे असेल तर मला या दिव्य कमळाच्या मुळाशी जावे लागेल. या कमळाचे मूळ शोधले पाहिजे. ब्रह्मदेवांनी ठरवले की त्या कमळाच्या दांड्यातून खाली उतरतील. त्यांनी त्या कमळाचा तो लांब दांडा धरला आणि ते खाली जाऊ लागले. हे दृश्य कल्पना करा. सभोवताली फक्त काळोख, अथांग पाणी आणि एकटा जीव जो स्वतःचा शोध घेत आहे. ब्रह्मदेव खाली उतरत गेले. 100 वर्ष गेली, हजारो वर्ष गेली, पण त्या कमळाच्या दांड्याचा अंतच लागत नव्हता. त्या अंधाऱ्या पोकळीत ब्रह्मदेव स्वतःला अत्यंत एकटे आणि हतबल समजू लागले. सृष्टीचा निर्माता असूनही त्या क्षणी ते एका लहान बाळकासारखे असहाय्य होते. त्यांच्या मनात भीती दाटून आली. जर हे कमळ संपलेच नाही तर? जर मला माझे जनक कधीच सापडले नाहीत तर? त्यांची व्याकुळता वाढत होती. ते जितके खाली जात तितका तो दांडा अधिकच लांब होत असे. हजारो वर्ष त्या काळोखात प्रवास केल्यावर त्यांना जाणीव झाली की बाह्य जगात शोध घेऊन काही साध्य होणार नाही. स्वतःचे मूळ हे बाहेर नाही तर आत शोधले पाहिजे. हा त्यांचा पहिला अहंकार भंग होता. त्यांच्या डोळ्यातून पाणी आले. त्या अथांब जलराशीत त्यांचे एकटेपण त्यांना खाऊ लागले.
ते पुन्हा वरच्या दिशेला निघाले. हजारो वर्षांच्या प्रवासानंतर ते पुन्हा आपल्या कमळावर येऊन बसले. आता त्यांचा चेहरा थकला होता, पण डोळ्यात एक आर्तता होती. त्यांनी डोळे मिटले आणि त्या परमशक्तीचा धावा करू लागले, जिने त्यांना जन्म दिला होता. ब्रह्मदेव ध्यानात बसले असतानाच अचानक त्या शून्यातून 2 अक्षरे गुंजली. तप. होय, 2दा उच्चार झाला. तप, तप. ब्रह्मदेव दचकले. त्यांनी इकडे तिकडे पाहिले, पण कुणीच नव्हते. त्यांना समजले की हा साक्षात परमेश्वराचा आदेश आहे. त्यांनी विलंब न लावता कठोर तपश्चर्या सुरू केली. हजारो वर्ष ते एका पायावर उभे राहून वायू भक्षण करून तप करू लागले. त्यांचे तेज वाढू लागले आणि शेवटी त्यांच्या तपाने प्रसन्न होऊन भगवान विष्णू त्यांच्यासमोर प्रकट झाले. भगवान विष्णूंचे ते रूप पाहून ब्रह्मदेव भारावून गेले. विष्णूंनी हसून विचारले, ब्रह्मदेवा, तू कशासाठी हे कष्ट घेत आहेस? ब्रह्मदेव म्हणाले, प्रभू, मला सृष्टीची रचना करायची आहे, पण मला काहीच आठवत नाही. मी कोण आहे आणि हे विश्व कसे उभे करायचे हे मला समजत नाही आहे. मला सृष्टीची उत्पत्ती आणि त्यावेळच्या घटना सविस्तर ऐकायच्या आहेत. भगवान विष्णूंनी तेव्हा ब्रह्मदेवाच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवला. त्या स्पर्शाने ब्रह्मदेवाच्या अंतर्मनात ज्ञानाचा महासागर उफाळून आला. विष्णूंनी त्यांना 4 वेदांचे ज्ञान दिले: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. हे 4 वेद ब्रह्मदेवाच्या मुखातून बाहेर पडू लागले. आता ब्रह्मदेवाकडे आराखडा होता, त्यांच्याकडे ज्ञान होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्याकडे ईश्वराचा आशीर्वाद होता. विष्णू म्हणाले, ब्रह्मा, जा आणि सृष्टीची रचना कर. पण लक्षात ठेव, तू केवळ एक माध्यम आहेस. हे सर्व चैतन्य माझ्यापासून सुरू होते आणि माझ्यापाशीच संपते. ब्रह्मदेव उत्साहाने कामाला लागले. त्यांनी संकल्प केला आणि सृष्टीची प्रक्रिया सुरू झाली. पण येथेच एक मोठी अडचण निर्माण झाली. ब्रह्मदेवांनी सुरुवातीला जी सृष्टी निर्माण केली ती अत्यंत भयानक होती. ती तामस सृष्टी होती. सगळीकडे अंधार, भीती आणि अज्ञान पसरले होते. ब्रह्मदेवांना वाटले की त्यांनी काहीतरी मोठे केले आहे, पण त्यांना समजले नाही की गुणांशिवाय सृष्टी अपूर्ण आहे. सिद्धमुनी पुढे सांगत होते, नामधारका, सृष्टीची निर्मिती ही केवळ वस्तू बनवणे नाही, तर त्यात चैतन्य ओतणे आहे. ब्रह्मदेवांनी जेव्हा पाहिले की त्यांची पहिली निर्मिती अंधकारमय आहे, तेव्हा ते पुन्हा चिंतेत पडले. त्यांनी पुन्हा विष्णूंचे स्मरण केले. तेव्हा विष्णूंनी त्यांना त्रिगुणांचे महत्त्व सांगितले. सत्व, रज आणि तम या 3 गुणांचं संतुलन कसे राखायचे हे शिकवले. ब्रह्मदेवानी आता पंचभूतांच्या निर्मितीला सुरुवात केली. सर्वात आधी निर्माण झाले आकाश. वायूतून वायू आला. वायूच्या घर्षणातून अग्नी प्रकट झाला. अग्नीच्या उष्णतेने जल तयार झाले आणि जलाच्या घनतेतूनही पृथ्वी साकारली गेली. हे 5 घटक एकत्र येऊन विश्वाचा आकार तयार होऊ लागला. पण तरीही एक उणीव होती. सृष्टीमध्ये हालचाल होती, पण जाणीव नव्हती. ब्रह्मदेवानी मग आपल्या मनातून मानसपुत्रांची निर्मिती केली. सनक, सनांदन, सनातन आणि सनतकुमार हे 4 ऋषी प्रकट झाले. पण गंमत म्हणजे या ऋषींनी सृष्टी वाढवण्यास नकार दिला. ते म्हणाले, आम्हाला या संसारात पडायचे नाही. आम्हाला फक्त ईश्वराची भक्ती करायची आहे. ब्रह्मदेव संतापले. त्यांना वाटले की त्यांच्याच पुत्रांनी त्यांची आज्ञा पाळली नाही. या रागातूनच त्यांच्या कपाळातून रुद्र प्रकट झाले. पण रुद्रांचे तेज इतके प्रखर होते की ते सहन करणे ब्रह्मदेवांनाही कठीण जाऊ लागले. सृष्टीच्या या सुरुवातीच्या काळात प्रत्येक पावलावर ब्रह्मदेवाला नव्या संकटाचा सामना करावा लागत होता. नामधारक मंत्रमुग्ध होऊन हे सर्व ऐकत होता. त्याला जाणवले की ज्या सृष्टीला आपण इतके सहज घेतो ती निर्माण करताना खुद्द ब्रह्मदेवालाही किती संघर्ष लागला होता. सिद्धमुनी म्हणाले, नामधारका, ब्रह्मदेवाने सृष्टी तर रचली, पण सृष्टी रचत असताना त्यांच्या मनात एक सूक्ष्म अहंकार डोकावू लागला. त्यांना वाटू लागले की मी निर्मा आहे, आणि जेव्हा जेव्हा अहंकार येतो तेव्हा तेव्हा परमेश्वर मोह निर्माण करतो. ब्रह्मदेव आपल्या सृष्टीमायेत कसे अडकले आणि त्यातून त्यांची सुटका कशी झाली हे अत्यंत रंजक आहे. ब्रह्मदेवानी मग सप्तर्षींची निर्मिती केली. मरीची, अत्री, अंगिरस, पुलस्त, पुलह, क्रतू आणि वशिष्ठ या ऋषींनी सृष्टीचा विस्तार करण्याची जबाबदारी स्वीकारली. हळूहळू देव, गंधर्व, यक्ष आणि मनुष्य यांची निर्मिती सुरू झाली. पण सृष्टी जसजशी वाढत होती तसतशी गुंतागुंतही वाढत होती. अचानक ब्रह्मांडाच्या त्या सुरुवातीच्या काळात एक मोठी घटना घडली. ब्रह्मदेव आपल्या सृष्टीच्या सौंदर्यावर मोहित झाले. त्यांना स्वतःच्या सामर्थ्याचा गर्व झाला आणि त्याच क्षणी त्यांच्या हातातून वेद निसटले. एका भीषण राक्षसाचा, शंखासुराचा उदय झाला. सिद्धमुनींनी जेव्हा शंखासुराचे नाव घेतले तेव्हा नामधारकाच्या अंगावर काटा आला. महाराज, साक्षात ब्रह्मदेवाच्या हातातून वेद चोरीला गेले. मग पुढे काय झाले? सृष्टीचे ज्ञान तर लुप्त झाले असेल? सिद्धमुनींनी डोळे मिटले आणि एक दीर्घ श्वास घेतला. हो नामधारका,
तो काळ अत्यंत भीषण होता. जेव्हा ज्ञान चोरीला जाते तेव्हा सृष्टीमध्ये अराजकता माजते. ब्रह्मदेवाचा मोह आणि शंखासुराचे पाप यामुळे पृथ्वी रसातळाला जाऊ लागली. पण अशावेळी पुन्हा एकदा श्री गुरूंचे म्हणजेच त्या परमतत्वाच्या अवताराची गरज भासली. ब्रह्मदेव आता आपल्या कमळावर बसून पश्चाताप करत होते. अनेक वर्ष शोध घेऊनही जेव्हा त्यांना काहीच सुचत नव्हतं तेव्हा अचानक त्यांच्या कानावर पुन्हा एक ध्वनी पडला. पण हा ध्वनी तप नव्हता, तर हे एका युद्धाचे आवाहन होते. पुढील भागात आपण पाहणार आहोत की शंखासुराने वेदांची चोरी कशी केली, भगवान विष्णूंनी मत्स्यावतार का घेतला आणि कलियुगाच्या अंतापर्यंत टिकणारे हे युगांचे चक्र ब्रह्मदेवाच्या एका चुकीमुळे कसे फिरले. सिद्धमुनींनी आपली कथा येथे थोडी थांबवली. नामधारकाच्या मनात आता हजारो प्रश्न निर्माण झाले होते, पण सृष्टीच्या त्या पुढील विभागात दडलेले होते. ब्रह्मदेवाच्या कानावरती 2 अक्षरं पडली, त प. ही केवळ अक्षरं नव्हती, तर साक्षात परब्रह्माची आज्ञा होती. त्या अथांग जलराशीत जिथे सूर्य नव्हता की चंद्र नव्हता, जिथे दिशांचे भान नव्हते आणि जिथे काळ जणू थपकला होता, तिथे घुमलेला तो आवाज ब्रह्माच्या काळजाचा ठोठा चुकवणारा होता. तप कर हा आदेश शिरस्सावाद्य मानून ब्रह्मदेवाने आपले डोळे मिटले. त्यांना आता समजले होते की बाह्य जगातील धावपळीने किंवा कमळाच्या दांड्यातून खाली उतरण्याने काहीच साध्य होणार नाही. जर निर्मात्याला भेटायचे असेल तर स्वतःच्या अंतर्मनाचा प्रवास करावा लागेल. ब्रह्मदेवाने पद्मासन घातले. त्यांचे 4ही चेहरे शांत झाले. त्यांनी प्राणायाम सुरू केले. हजारो वर्ष उलटली गेली. कल्पनेच्या पलीकडचा हा काळ होता. ब्रह्मदेवांच्या तपश्चर्येची तीव्रता इतकी वाढली की त्यांच्या शरीरातून एक विलक्षण ऊर्जा बाहेर पडायला लागली. ती ऊर्जा त्या काळोखी विश्वात प्रकाशाचे किरण पसरायला लागली. त्यांच्या मनात कोणताही विचार नव्हता, कोणतीही इच्छा नव्हती. फक्त एकच ध्यास होता की मी कोण आहे आणि माझे कर्तव्य काय आहे. त्यांच्या या कठोर तपाने अखेर वैकुंठाचे सिंहासन हलले. भगवान विष्णू जे शेषशायी अवस्थेत होते त्यांनी आपले कमलनेत्र उघडले. ब्रह्मदेवाच्या आर्ततेने आणि तपाने साक्षात जगतपालक प्रसन्न झाले होते. अचानक ब्रह्मदेवाच्या बंद डोळ्यांसमोर एक निळाशार प्रकाश प्रकट झाला. तो प्रकाश इतका कोमल आणि शीतल होता की ब्रह्मदेवांच्या हजारो वर्षांच्या तपाचा क्षीण एका क्षणात नाहीसा झाला. त्यांनी हळूच आपले डोळे उघडले. समोरचे दृश्य पाहून ब्रह्मदेव थक्क झाले. साक्षात चतुर्भुज भगवान विष्णू त्यांच्यासमोर उभे होते. शंख, चक्र, गदा आणि पद्म धारण केलेले, गळ्यात कौस्तुभमणी आणि वैजयंती माला घातलेले पीतांबरधारी भगवान विष्णूंचे ते रूप पाहून ब्रह्मदेवांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्यांनी तत्काळ साष्टांग दंडवत घातले. भगवान विष्णूंचा आवाज गंभीर पण अत्यंत प्रेमळ होता. ते म्हणाले, ब्रह्मा, तुझ्या तपाने मी प्रसन्न आहे. उठ, तुझे कार्य आता सुरू होण्याची वेळ आली आहे. ब्रह्मदेव हात जोडून अत्यंत नम्रपणे म्हणाले, प्रभो, आपले दर्शन झाले, माझे जीवन धन्य झाले. पण देवा, मी मोठ्या संभ्रमात आहे. आपण मला सृष्टी निर्माण करण्याची आज्ञा दिली आहे, पण मला काहीच आठवत नाहीये. हे अथांग जल, हा अंधार आणि मी एकटा, मी सृष्टीची रचना कशी करू, कशापासून सुरुवात करू. मला ज्ञानाचा अभाव जाणवत आहे. प्रभू, मला मार्गदर्शन करा. भगवान विष्णू मंद स्मितहास्य करत ब्रह्माकडे पाहू लागले. येथेच गुरु आणि शिष्याचे पहिले नाते अधोरेखित झाले. ब्रह्मा हा पहिला शिष्य होता आणि विष्णू हे पहिले गुरु. भगवान विष्णू ब्रह्मदेवांच्या जवळ आले. त्यांनी आपला उजवा हात, जो अभय देणारा आणि सर्व ज्ञानाचे उगमस्थान आहे, तो हळूच ब्रह्मदेवाच्या मस्तकावर ठेवला. त्या क्षणी जणू काळ थांबला. तो स्पर्श साधा नव्हता, तो एक शक्तिपात होता. जसा स्पर्श ब्रह्माच्या मस्तकाला झाला तसा त्यांच्या शरीरातून एक विजेचा प्रवाह गेल्यासारखे त्यांना वाटले. त्यांच्या अंतर्मनातील सर्व पडदे एकामागून एक उघडायला जाऊ लागले. जो अंधार हजारो वर्षांपासून त्यांच्या बुद्धीवर दाटला होता, तो एका सेकंदात विरून गेला. त्यांना त्यांचे पूर्वजन्म, विश्वाचा नकाशा, काळाची गती आणि सृष्टीचे गुहित स्पष्ट दिसू लागले. त्यांच्या डोळ्यांसमोर संपूर्ण ब्रह्मांडाचा आराखडा उभा राहिला. जणू काही एका मोठ्या ग्रंथालयातील सर्व पुस्तके एकाच वेळी त्यांच्या स्मरणात साठवली गेली. त्यांच्या अंतरातून ओंकाराचा नाद घुमू लागला. तो आनंदाचा परमोच्च क्षण होता. ब्रह्मदेवांना आता समजले होते की ते केवळ शरीर नसून त्या परमतत्वाचा एक भाग आहेत. विष्णूंच्या त्या स्पर्शाने ब्रह्माला दिव्य दृष्टी प्राप्त झाली. त्यांच्या हृदयातील अज्ञानाचा अंधार मिटून तिथे ज्ञानाचा सूर्य तळपू लागला. हा क्षण म्हणजे शिष्याला गुरुने दिलेली सर्वात मोठी दीक्षा होती. विष्णूंचा हात मस्तकावर. इस वीडियो में हम आपको फोरआर्म्स वर्कआउट के लिए 5 बेहतरीन एक्सरसाइज बताने जा रहे हैं, जिनसे आपके फोरआर्म्स बहुत ही तेजी के साथ मस्कुलर और चौड़े बन जाएंगे। फ्रेंड्स, आपको अपने फोरआर्म्स को बनाना बहुत ज़रूरी है, क्योंकि अगर आप कोई भी एक्सरसाइज करते हो या शैम्पू पुलअप साफ करते हो, लेकिन अगर आपके फोरआर्म्स के मसल स्ट्रांग नहीं हैं, तो आप किसी भी एक्सरसाइज को अच्छे से नहीं कर सकते। अगर आप पुशअप नहीं लगा पाते या पुलअप नहीं लगा पाते हो, तो इसकी एक बड़ी वजह आपके फोरआर्म्स के मसल्स का कमज़ोर होना भी होता है। इसके अलावा आप और हम सब ये जानते हैं कि फोरआर्म्स वो मसल्स होती हैं जो कि टी शर्ट में या शर्ट फोल्ड करने पर सबसे ज़्यादा दिखाई देती हैं, और इनकी वजह से ही आपकी बॉडी की बाकी मस्कुलैरिटी का भी पता चल पाता है और आपकी बॉडी को एक ज़बरदस्त अट्रैक्टिव लुक भी मिलता है। 5 एक्सरसाइज आपको यहाँ पर हम बताने जा रहे हैं, जिनको आप अपने घर से ही आसानी से परफॉर्म कर सकते हैं।
तो एक्सरसाइज नंबर 1 जानने से पहले फ्रेंड्स, फिटनेस रिलेटेड डिटेल्ड इन्फॉर्मेशन पर बनी वीडियोस के लिए आप इस चैनल को प्लीज तो कर लें। एक्सरसाइज नंबर 1 है वन आर्म हैंगिंग एक्सरसाइज। इस एक्सरसाइज में आप अपने सिर्फ एक हाथ पर लटक कर इसे परफॉर्म करते हैं, जिससे कि आपकी पूरी बॉडी का वेट और प्रेशर आपके सिर्फ एक हाथ पर आ जाता है। फ्रेंड्स, कलाइयों पर और हाथ की उंगलियों पर प्रेशर डालकर जिस एक्सरसाइज को परफॉर्म किया जाता है, उसमें आपके फोरआर्म्स ज़्यादा स्ट्रांग बनते हैं और ट्रेन होते हैं। इस एक्सरसाइज में आपकी पूरी बॉडी का जो वेस्ट होता है, उसका सबसे ज़्यादा प्रेशर आपके फोरआर्म्स मसल्स पर ही आता है। तो जितनी देर आप इसमें इस तरह से लटक कर रह सकें, आपको लटके रहना है। कम से कम आपको 35 से 40 सेकंड तक लटके रहना है और हर एक सेट के बाद में 1 मिनट का रेस्ट लेकर आपको 3 सेट इसके लेने हैं। नंबर 2 पर आपको रिस्ट रोलर एक्सटेंशन एक्सरसाइज को करना है। ये एक्सरसाइज आपके फोरआर्म्स के लिए वन ऑफ द बेस्ट एक्सरसाइज मानी जाती है, इसीलिए ज़्यादातर फोरआर्म्स वर्कआउट में इसे शामिल भी किया जाता है। इसके लिए आपको कोई पाइप या डंडा लेकर उसमें कोई रस्सी बांधकर उसमें भारी वेट लटकाकर इसे इस तरह से परफॉर्म करना होता है, या फिर आप ऑनलाइन भी रेडीमेड इस तरह का ये इक्विपमेंट खरीद सकते हैं। इसके लिंक आप वीडियो के डिस्क्रिप्शन में चेक कर सकते हैं। इसे परफॉर्म करने के लिए आपको बस इक्विपमेंट में वेट को लटकाकर अपनी कलाइयों से इस तरह से घुमाकर ऊपर तक लाना होता है। पीछे करने से आपके फोरआर्म्स की वो मसल्स एंगेज होती हैं जो कि नॉर्मल एक्सरसाइज में ज़्यादा एंगेज नहीं हो पाती हैं। इसकी वजह से ही आपके फोरआर्म्स इसे करने से काफ़ी ज़्यादा अच्छे से ट्रेन हो पाते हैं। इस एक्सरसाइज के आपको 2 मिनट के 3 सेट लेने हैं और हर एक सेट के बाद में 1 मिनट का रेस्ट आपको लेना है। फ्रेंड्स, अगर आपको अच्छे से समझ आ रहा है तो प्लीज़ इस वीडियो को एक लाइक ज़रूर कर देना। नंबर 3, रिस्ट कर्ल एक्सरसाइज। इसे करने के लिए अगर आप जिम में एक्सरसाइज करते हैं तो कोई भी बार लें, और अगर घर पर एक्सरसाइज करते हैं तो आप लकड़ी या पाइप में वेट को बांधकर और फिर बार या डंडे को हाथों में पकड़कर इस तरह से कलाइयों के सहारे ऊपर नीचे कर सकते हैं। इस एक्सरसाइज से फोरआर्म में काफ़ी तेज़ी से पंप आता है और काफ़ी अट्रैक्टिव फोरआर्म बन पाते हैं। इस एक्सरसाइज के 3 सेट आपको लगाने हैं और हर एक सेट में आपको 20 से 25 रेप्स निकालने हैं। एक्सरसाइज नंबर 4, रिवर्स रिस्ट कर्ल। फ्रेंड्स, ये एक्सरसाइज रिस्ट कर्ल जैसी ही एक्सरसाइज है, बस इस एक्सरसाइज में आपको बार या डंडे को रिवर्स ग्रिप में पकड़ना है। फिर रिवर्स ग्रिप में पकड़कर आपको अपनी कलाइयों से इस तरह से ऊपर नीचे करके इसे परफॉर्म करना है। इस एक्सरसाइज के भी आपको 3 सेट लगाने हैं, जिसमें हर सेट में आपको 20 से 25 रेप्स निकालने हैं। एक्सरसाइज नंबर 5, हैंड ग्रिपर। फोरआर्म साइज बढ़ाने के लिए आप इस हैंड ग्रिपर का यूज़ ज़रूर करें। आप इसे किसी स्पोर्ट्स की दुकान से या फिर ऑनलाइन भी परचेज कर सकते हैं। इसे आपको पहले इस तरह से एक हाथ से करना है और फिर दूसरे हाथ से आपको करना है। इस एक्सरसाइज के भी आपको 3 सेट लगाने हैं और ज़्यादा से ज़्यादा रेप्स निकालने की कोशिश करनी है। ये एक्सरसाइज आपके फोरआर्म्स को चौड़ा करने के लिए बहुत इफेक्टिव एक्सरसाइज मानी जाती है। तो फ्रेंड्स, इसी तरह की और वीडियोस के लिए आप इस चैनल को सब्सक्राइब भी कर सकते हैं। और चैनल का पहला वीडियो है, तो ये वीडियो कैसा लगा ये कमेंट में जरूर बता देना। असतानाच ब्रह्मदेवाच्या 4ही मुखांतून मंत्रांचा घोष सुरू झाला। भगवान विष्णूंनी त्यांना 4 वेदांचे अखंड ज्ञान प्रदान केले। विष्णू म्हणाले, ब्रह्मा, हे घे ऋग्वेद, ज्यात सृष्टीच्या स्तुतीचे आणि मंत्रांचे सामर्थ्य आहे। हे घे यजुर्वेद, ज्यात कर्माचे आणि यज्ञाचे शास्त्र दडले आहे। हे घे सामवेद, ज्यात संगीताची आणि भक्तीची गोडी आहे। आणि हे घे अथर्ववेद, ज्यात विज्ञानाचे आणि संरक्षणाचे गुवित आहे। या 4 वेदांच्या आधारावर तू या विश्वाची उभारणी कर। वेदांशिवाय सृष्टी ही नियमही नसेल, पण वेदांच्या प्रकाशामुळे ती चिरंतन टिकेल। ब्रह्मदेवांची बुद्धी आता तेजस्वी झाली होती। त्यांना आता सृष्टी कशी रचायची याचे पूर्ण ज्ञान मिळाले होते। विष्णूंनी पुढे त्यांना सांगितले, वत्सा, सृष्टीची रचना करताना तुला अनेक आव्हाने येतील। तू पंचमहाभूते तयार करशील, जीव निर्माण करशील, पण लक्षात ठेव, या सर्वात माझा अंश असेल। तू फक्त निमित्त मात्र आहेस। सृष्टीचा अहंकार स्वतःकडे घेऊ नकोस, अन्यथा तू पुन्हा मोहात पडशील। विष्णूंच्या या शब्दांनी ब्रह्मदेव अधिक सावध झाले। त्यांनी विष्णूंना विचारले, प्रभू, सृष्टीचे स्वरूप कसे असेल? तिचे नियम काय असतील? विष्णू सांगू लागले, सृष्टी ही गुण आणि कर्मावर आधारित असेल। सत्व, रज आणि तम या 3 गुणांचे मिश्रण करून तुला प्रत्येक वस्तू आणि जीव बनवावा लागेल। काळ हा या सृष्टीचा मुख्य आधार असेल। जन्म, वृद्धी आणि विनाश हे चक्र सतत चालू राहील। आणि जेव्हा जेव्हा या सृष्टीवर संकट येईल, जेव्हा जेव्हा धर्माची ग्लानी होईल, तेव्हा तेव्हा मी स्वतः अवतार घेऊन तिचे रक्षण करीन। ब्रह्मदेवांना आता पूर्ण आत्मविश्वास आला होता। त्यांनी विष्णूंचा आशीर्वाद घेतला आणि सृष्टी निर्मितीच्या महान कार्यात स्वतःला झोकून दिले। भगवान विष्णू अंतर्धान झाले, पण त्यांचे ज्ञान आणि त्यांचे वेद ब्रह्मदेवाच्या सोबतीला होते। ब्रह्मदेवाने आता आपला संकल्प सोडला। सर्वात आधी त्यांनी स्वतःच्या देहापासून आणि मनापासून प्रजापतींची निर्मिती करण्याचा विचार केला।
त्यांनी विचार केला की जर सृष्टी वाढवायची असेल तर मला अशा शक्तींची गरज आहे ज्या माझ्या कार्याला हातभार लावतील. त्यांनी डोळे विटले आणि त्यांच्या मनातून 10 महान ऋषी प्रकट झाले. मरीची, अत्री, अंगिरस, पुलस्त्य, पुलह, कृतू, भृगू, वशिष्ठ, दक्ष आणि नारद. हे ऋषी साधेसुधे नव्हते, ते ब्रह्माच्या विचारांचे मूर्त रूप होते. ब्रह्मदेवाने त्यांना आज्ञा दिली, मुनींनो, जा आणि या अथांग पोकळीत सृष्टीचा विस्तार करा. पण येथेच एक नवीन पेच निर्माण झाला. यातील काही ऋषींना संसारात रस नव्हता. नारद मुनी तर विष्णूंच्या भक्तीत इतके तल्लीन झाले की त्यांनी सृष्टी वाढवण्याऐवजी भक्तीचा मार्ग निवडला. ब्रह्मदेवांना थोडे आश्चर्य वाटले, पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी आता आपल्या शरीराचे 2 भाग केले. एका भागातून मनू आणि दुसऱ्या भागातून शतरूपा निर्माण झाली. ही मानवी सृष्टीची पहिली जोडी होती. त्यांच्यापासून मानवी वंशाचा प्रारंभ झाला. पण सृष्टी निर्माण करणे इतके सोपे नव्हते. ब्रह्मदेव जसे जसे नवीन काहीतरी बनवत तसे तसे त्यांना नवीन अडथळे येऊ लागले. सृष्टीच्या या सुरुवातीच्या काळात सर्व काही अगदी नवीन होते. ग्रहांची स्थिती, ताऱ्यांचे अंतर, हवामानाचे बदल या सर्वांचा ताळमेळ बसवणे हे जिकिरीचे काम होते. ब्रह्मदेवाने विचार केला की मी आता अशी सृष्टी निर्माण करेन जी अत्यंत शक्तिशाली असेल. त्यांनी आपल्या तपोबलाने काही दिव्य शक्तींची निर्मिती केली. पण त्यांच्या मनात एक सूक्ष्म विचार आला, हे सर्व मीच करत आहे, माझ्या इतका विद्वान आणि शक्तिशाली कोणीच नाही. हा विचार म्हणजेच अहंकाराचे पहिले बी होते. विष्णूंनी दिलेला इशारा ब्रह्मदेव क्षणभर विसरले. त्यांना वाटले की विष्णूंनी फक्त ज्ञान दिले, पण कष्ट तर मीच करत आहे. जसा हा अहंकारी विचार त्यांच्या मनात आला तशी सृष्टीच्या रचनेत विसंगती निर्माण झाली. ब्रह्मदेवाने बनवलेली पहिली सृष्टी अत्यंत अंधकारमय झाली. तिथे प्रकाश नव्हता, आनंद नव्हता, फक्त भय होते. यालाच तामससृष्टी असे म्हटले जाते. हे पाहून ब्रह्मदेव अस्वस्थ झाले. हे काय झाले? माझ्या हातून अशी भयानक सृष्टी कशी निर्माण झाली? त्यांना समजेना की ज्ञानाचा दिवा असूनही ते पुन्हा अंधारात का अडकले. सिद्धमुनी येथे थांबले आणि नामधारकाकडे पाहून म्हणाले, नामधारका, हेच ते रहस्य आहे. जेव्हा जेव्हा माणूस स्वतःला कर्ता समजतो तेव्हा साक्षात ब्रह्मा असला तरी तो चुकू शकतो. ब्रह्मदेवाने तर सृष्टी रचली, पण ती अंधकारमय का झाली आणि या अंधारातून मार्ग काढण्यासाठी पुन्हा कोणाची मदत घ्यावी लागली हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ब्रह्मदेवाच्या या पहिल्या चुकीने विश्वात एका अशा शक्तीला जन्म दिला जी पुढे जाऊन देवांनाही भारी पडणार होती. ती शक्ती म्हणजे अज्ञान आणि अहंकार. या अज्ञानाच्या अंधारातून साक्षात वेदांचा प्रकाशही चोरला जाणार होता. ब्रह्मदेवाला ज्ञान तर मिळाले होते, पण सृष्टी निर्माण करताना त्यांच्या अहंकाराने पुन्हा एका संकटाने त्यांना घेरले होते. त्यांनी तयार केलेली पहिली सृष्टी अंधकारमय का होती आणि या अंधारातून सुटका करण्यासाठी आता कोणता नवा अवतार प्रगट होणार होता? ब्रह्मदेवाला आपली चूक उमजली होती. ती केवळ अंधकारमय सृष्टी नव्हती, तर तो त्यांच्या अहंकाराचा आरसा होता. जेव्हा एखादी कलाकृती केवळ मी केली या भावनेतून निर्माण होते तेव्हा त्यात ईश्वराचे चैतन्य नसते, तर फक्त कर्त्याचा अहंकार असतो. ब्रह्मदेवाने पाहिले की त्यांनी निर्माण केलेले ते विश्व चैतन्यहीन, जड आणि भयावह होते. तिथे जीवनाचा ओलावा नव्हता की ज्ञानाचा प्रकाश. ते अस्वस्थ झाले. त्यांनी पुन्हा एकदा भगवान विष्णूंच्या चरणांचे ध्यान केले आणि विचारले, प्रभू, माझ्याकडून काय उणीव राहिली? वेदांचे ज्ञान असूनही माझ्या हातून ही तामससृष्टी का निर्माण झाली? सिद्धमुनी सांगू लागले, नामधारका, भगवान विष्णूंनी तेव्हा ब्रह्मदेवाला एक महान सत्य सांगितले. विष्णू म्हणाले, ब्रह्मा, तू केवळ तमगुणाचा वापर केलास. सृष्टी ही केवळ एका गुणाने पूर्ण होऊ शकत नाही, ती त्रिगुणात्मक असावी लागते. जोपर्यंत सत्व, रज आणि तम या तिन्हींचा मेळ बसत नाही तोपर्यंत सृष्टीमध्ये संतुलन निर्माण होणार नाही. आता तू लक्षपूर्वक ऐक. मी तुला पंचमहाभूतांची आणि त्रिगुणांची निर्मितीचे शास्त्र सांगतो. ब्रह्मदेव पुन्हा एकदा नव्या उमेदीने कामाला लागले. विष्णूंच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी सर्वात आधी त्रिगुणांचे विभाजन केले. तमगुण, जो जडत्व, निद्रा आणि अज्ञानाचे प्रतीक आहे. रजोगुण, जो गती, वासना, क्रिया आणि सृजनाचे प्रतीक आहे. सत्वगुण, जो प्रकाश, ज्ञान, शांती आणि पवित्रतेचे प्रतीक आहे. विष्णू म्हणाले, ब्रह्मा, रजोगुणामुळे सृष्टीची निर्मिती होईल, सत्वगुणामुळे तिचे पालन होईल आणि तमोगुणामुळे तिचा संहार होईल. या तिन्हींच्या चक्रालाच संसार म्हणतात. आता ब्रह्मदेवाने या गुणांच्या आधारे पंचमहाभूतांची निर्मिती प्रक्रिया सुरू केली. ही प्रक्रिया विज्ञानालाही थक्क करणारी आहे. नामधारका, हे बारकावे नीट समजून घे. सर्वात आधी निर्माण झाले ते आकाश तत्व. आकाशाचा गुण आहे शब्द. या अथांग पोकळीत जेव्हा कंपन निर्माण झाले तेव्हा पहिला ध्वनी उमटला. आकाशात काहीही दिसत नव्हते, पण तिथे अस्तित्व होते. आकाशापासून मग वायू निर्माण झाला. वायूमध्ये आधीच्या दोन्ही तत्वांचे गुण तर होतेच, पण आता तिसरा मुख्य गुण आला, स्पर्श.
वायूमुळे हालचाल सुरू झाली, सृष्टीमध्ये गती आली. वायूच्या प्रचंड गतीतून आणि घर्षणातून तेज म्हणजेच अग्नी प्रकट झाला. अग्नीमध्ये आधीच्या 2 तत्वांचे गुण तर होतेच, पण आता तिसरा मुख्य गुण आला, रूप. सृष्टीला आकार मिळाला, तिला तेज प्राप्त झाले. आता अंधार दूर होऊ लागला होता. संगीत. अग्नीच्या उष्णते आणि ऊर्जेमुळे मग जलतत्वाची निर्मिती झाली. जलामध्ये शब्द, स्पर्श आणि रूप हे तर होतेच, पण त्यासोबत चौथा गुण आला, रस. पाण्यामुळे सृष्टीला थंडावा मिळाला आणि जीवनाचा आधार तयार झाला. शेवटी जलाच्या घनीभवनातून पृथ्वी निर्माण झाली. पृथ्वीमध्ये वरील सर्व 4 गुण होते आणि 5वा अत्यंत महत्त्वाचा गुण मिळाला, गंधा. अशा प्रकारे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या 5 तन्मात्रांनी सृष्टीचं स्थूल रूप तयार झाले. संगीत. नामधारका ही केवळ भौतिक प्रक्रिया नव्हती. ब्रह्मदेव जेव्हा या पंचमहाभूतांकडे पाहत होते तेव्हा त्यांना एक विलक्षण अनुभव आला. त्यांनी पाहिले की हे आकाश, हा वायू, हा धगधगता अग्नी, हे अथांग जल आणि ही स्थिर पृथ्वी हे सर्व केवळ जड पदार्थ नाहीत. या प्रत्येकाच्या कणाकणात त्या निर्गुण ब्रह्माचं चैतन्य ओतप्रोत भरलेले आहे. सृष्टीचा तो क्षण अत्यंत भावुक होता. ब्रह्मदेवाने पाहिले की जरी ते स्वतः हे सर्व रचत असले तरी त्या प्रत्येक अणूमध्ये भगवान विष्णूंचे अधिष्ठान आहे. कल्पनेच्या पलीकडचे ते दृश्य होते. आकाश त्या ईश्वराची विशालता सांगत होते. वायू त्याचा श्वास होता, अग्नी त्याचे तेज होते, जल त्याचे प्रेम होते आणि पृथ्वी त्याची सहनशीलता होती. ब्रह्मदेवाचे डोळे पाणावले. त्यांना उमजले की ईश्वराचं चैतन्य कशाप्रकारे अमूर्त अर्थात दिसत नाही असे ते मूर्त अर्थात प्रत्यक्षात दिसते असे प्रवासात रूपांतरित झाले आहे. निर्गुण ब्रह्माचे सगुण सृष्टीत झालेले हे रूपांतर पाहून ब्रह्मदेव नतमस्तक झाले. त्यांना जाणवले की सृष्टीच्या प्रत्येक अणूमध्ये एक आत्मा वास करत आहे. हा तो क्षण होता जेव्हा सृष्टी खऱ्या अर्थाने जिवंत झाली. भक्तीचा हा परमोच्च क्षण होता जिथे निर्माता आपल्याच निर्मितीमध्ये देवाला पाहत होता. ब्रह्मदेवाला वाटले, प्रभू, ही सृष्टी म्हणजे तुमचेच विराट रूप आहे. मी फक्त ते रूप साकार करण्याचे एक साधन आहे. संगीत. पण नामधारका माया फार मोठी असते. जशी जशी ही भव्य सृष्टी साकारू लागली तसतसे ब्रह्मदेवाच्या मनावर पुन्हा एकदा मायेचे आवरण पडू लागले. पंचमहाभूते तयार झाली होती, दिशा निश्चित झाल्या होत्या. आता या सृष्टीवर जीव निर्माण करण्याची वेळ आली होती. ब्रह्मदेवाने विचार केला की आता मी असे जीव निर्माण करेन जे या सृष्टीचा उपभोग घेतील आणि तिचे रक्षण करतील. त्यांनी आपल्या विविध शरीरांच्या अंशांपासून आणि मनापासून सृष्टीचा विस्तार करण्यास सुरुवात केली. त्यांनी सृष्टीचे 2 भाग केले, चर जे हालचाल करू शकतात आणि अचर जे स्थिर आहेत, जसे की वृक्ष आणि पर्वत. त्यांनी 84 लक्ष योनींचा आराखडा तयार केला, पक्षी, प्राणी, कीटक, जलचर आणि शेवटी मनुष्य. प्रत्येक जीवामध्ये त्यांनी गुणांचे वेगवेगळे प्रमाण ठेवले. कोणामध्ये तमोगुण जास्त होता तर कोणामध्ये रजोगुण. मनुष्याला त्यांनी विवेकाची बुद्धी दिली जेणेकरून तो सत्वगुणाकडे वळू शकेल. ब्रह्मदेवाने मग काळ निर्माण केला. संवत्सर, मास, पक्ष, तिथी आणि प्रहर अशा प्रकारे काळाची गणना सुरू झाली. ग्रहांची मांडणी झाली. सूर्य आणि चंद्र आपल्या कक्षेत फिरू लागले. ऋतूंचे चक्र फिरू लागले. सृष्टी आता एका यंत्रासारखी अचूकपणे धावू लागली होती. हे सर्व पाहून ब्रह्मदेव पुन्हा एकदा थक्क झाले. त्यांनी तयार केलेले हे जग आता खूप मोठे झाले होते. पण नामधारका जसे जसे यश मिळते तसतसा अहंकारही चोर पावलांनी मनात शिरू लागतो. ब्रह्मदेवांनी जेव्हा पाहिले की सूर्य त्यांच्या आज्ञेने प्रकाश देतोय, वायू त्यांच्या आज्ञेने वाहतोय आणि पृथ्वी जीवांचा भार वाहते, तेव्हा त्यांच्या मनात एक सूक्ष्म विचार चमकला. मी किती अफाट कार्य केले आहे. मी या संपूर्ण विश्वाचा स्वामी आहे. माझ्याशिवाय या सृष्टीला कोणताच आधार नाही. मीच सर्वशक्तिमान. ब्रह्मदेवाच्या या एका अहंकाराने पुन्हा एकदा संकट ओढवून घेतले. त्यांना वाटले की ही सृष्टी चालवण्यासाठी आता त्यांना कोणाच्याही मार्गदर्शनाची गरज नाही. विष्णूंचे ते आशीर्वाद, ते वेदांचे दान आणि तो नम्रतेचा भाव ते क्षणभर विसरले. त्यांना वाटले की ते आता स्वतःच्या इच्छेनुसार काहीही निर्माण करू शकतात. सिद्धमुनींनी नामधारकाकडे पाहिले आणि गंभीर स्वरात म्हणाले, नामधारका, पंचमहाभूते तयार झाली होती. सृष्टी सुंदर दिसत होती. पण या सृष्टीवर जीव निर्माण करण्यापूर्वी ब्रह्माला पुन्हा एकदा अहंकाराने घेरले. आणि या अहंकाराचा परिणाम काय झाला हे तुला ठाऊक आहे का? जेव्हा जेव्हा निर्माता स्वतःला ईश्वरापेक्षा मोठा मानू लागतो तेव्हा त्याची निर्मिती त्याच्याच नियंत्रणाबाहेर जाऊ लागते. ब्रह्मदेवाचा हा अहंकार सृष्टीमध्ये एक नवा विक्षेप निर्माण करणार होता.
त्यांनी आपल्या मनातून मानसपुत्रांची निर्मिती तर केली, पण त्या पुत्रांनीच पित्याची आज्ञा पाळण्यास नकार दिला. सृष्टीरचनेमध्ये आता एक मोठी गुंतागुंत निर्माण झाली होती. पंचमहाभूते तयार झाली, पण या सृष्टीवर जीव निर्माण करण्यापूर्वी ब्रह्माला अहंकाराने घेरले. त्या अहंकाराचा परिणाम काय झाला? ब्रह्मदेवाने निर्माण केलेले त्याचेच मानसपुत्र आता त्याच्याविरुद्ध का उभे राहिले? आणि सृष्टीचा हा डोलारा कोसळण्यापासून वाचवण्यासाठी आता कोणाला मध्यस्थी करावी लागणार होती? ब्रह्मदेवाचा अहंकार आता शिखरावर होता. त्यांना वाटत होते की या अथांग विश्वाचा मीच एकमेव अधिपती आहे. त्यांनी स्वतःच्या बुद्धीने आणि कल्पकतेने सृष्टीचा आराखडा तर तयार केला होता, पण आता खरी कसोटी होती ती म्हणजे या सृष्टीचा विस्तार करण्याची. सृष्टीचे नियम ठरले होते, पंचमहाभूते जागी झाली होती, पण या रिकाम्या रंगमंचावर वावरणारे कलाकार म्हणजेच जीव निर्माण करणे बाकी होते. ब्रह्मदेवाने आपले डोळे मिटले आणि एका अशा सृष्टीचा विचार केला जी त्यांच्यासारखीच ज्ञानी आणि तपस्वी असेल. त्यांच्या या संकल्पातून त्यांच्या मनातून 4 तेजस्वी बालक प्रकट झाली: सनक, सनंदन, सनातन आणि सनतक कुमार. हे चौघेही साक्षात ब्रह्माचे मानसपुत्र होते. त्यांचे तेज सूर्यासारखे प्रखर होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर जन्मजात विरक्ती होती. ब्रह्मदेवाने मोठ्या अभिमानाने त्यांच्याकडे पाहिले आणि त्यांना आज्ञा दिली: पुत्रांनो, जा आणि या सृष्टीचा विस्तार करा, विवाह करा, संतती निर्माण करा आणि हा संसार वाढवा. पण तिथेच एक अनपेक्षित घटना घडली. त्या 4ही पुत्रांनी ब्रह्मदेवाच्या चरणी मस्तक टेकवले, पण त्यांची आज्ञा पाळण्यास नकार दिला. सनतकुमार म्हणाले, पिताश्री, आम्हाला क्षमा करा. आम्ही या मायेच्या खेळात आणि संसाराच्या चक्रात पडू इच्छित नाही. आमचे मन केवळ त्या निर्गुण ब्रह्माच्या चिंतनात रमले आहे. आम्हाला सृष्टीचा विस्तार करण्यात रस नाही. आम्हाला फक्त मोक्ष हवा आहे. ब्रह्मदेव थक्क झाले. साक्षात निर्मात्याचेच पुत्र त्याच्या आज्ञेचे उल्लंघन करत होते. ब्रह्मदेवाच्या मनात रागाची लाट उसळली. ज्या अहंकाराने त्यांना ग्रासले होते त्या अहंकाराला या नकारामुळे मोठी ठेच लागली. त्यांना वाटले, मी इतका मोठा निर्माता आणि माझेच पुत्र मला विरोध करत आहेत. त्यांच्या संतापाचा पारा चढला. त्यांच्या दोन्ही भुवयांच्या मध्यभागी एक भीषण आट्या पडल्या आणि त्याच क्षणी त्यांच्या रागातून एक नील लोहित म्हणजे निळा आणि तांबड्या रंगाचा पुरुष प्रकट झाला. तो प्रचंड गर्जना करत होता. तो दुसरा कोणी नसून रुद्र होता. रुद्राने आज्ञा दिली की तू सृष्टीचा पण रुद्राने जी सृष्टी निर्माण केली ती अत्यंत भीषण होती. त्यांनी भूत, प्रेत, पिशाच्च आणि भयानक शक्तींची निर्मिती केली. हे पाहून ब्रह्मदेव अधिकच घाबरले. त्यांना समजले की केवळ रागातून निर्माण झालेली सृष्टी विनाशकारी असते. त्यांनी रुद्राला तांबवले आणि त्याला तप करण्यासाठी पाठवून दिले. आता ब्रह्मदेवाने शांत चित्ताने विचार केला. त्यांनी पुन्हा एकदा आपल्या शरीराच्या विविध अवयवांपासून 10 प्रजापतींची निर्मिती केली. मरीची, अत्री, अंगिरस, पुलस्थ, पुलह, कृतू, भृगु, वसिष्ठ, दक्ष आणि नारद हे 10 ऋषी सृष्टीचा डोलारा सांभाळण्यासाठी सज्ज झाले. पण नामधारका, खरी अडचण पुढेच होती. सृष्टीमध्ये स्त्रियांचे अस्तित्व नसल्यामुळे विस्तार थांबला होता. तेव्हा ब्रह्मदेवाने स्वतःच्या शरीराचे 2 भाग केले. एका भागातून मनू आणि दुसऱ्या भागातून शतरूपा प्रगट झाली. इथून खऱ्या अर्थाने मानवी वंशाचा प्रारंभ झाला. पण सृष्टी निर्माण करत असताना ब्रह्मदेवाचा मनाची स्थिती दोलायमान होत होती. त्यांनी निर्माण केलेली प्रत्येक गोष्ट इतकी सुंदर होती की खुद्द निर्माताच आपल्या निर्मितीवर मोहित होऊ लागला. येथेच मायेचा सर्वात मोठा खेळ सुरू झाला. ब्रह्मदेवानी जेव्हा स्वतःची कन्या वाच, जी सरस्वतीचे रूप मानली जाते, हिची निर्मिती केली, तेव्हा तिच्या सौंदर्याने ते थक्क झाले. एका बाजूला त्यांचे पितृत्व होते आणि दुसऱ्या बाजूला मायेने घातलेला मोह. ब्रह्मदेवाच्या मनातील तो संघर्ष, कल्पना करा, ते ब्रह्मांडाचे निर्माते होते, वेदांचे ज्ञाता होते, तरीही मायेच्या एका लहरीने त्यांना विचलित केले होते. त्यांच्या मनात विचारांचे वादळ उठले. मी ही सृष्टी निर्माण केली, ही माझी आहे, मग मी यावर मोहित होण्यात काय चूक आहे? हा तो अहंकाराचा आणि मोहाचा सर्वोच्च बिंदू होता. त्यांना साक्षात विष्णूंचा इशारा आठवेनासा झाला होता. त्यांच्या अंतर्मनात एक युद्ध सुरू होते. एका बाजूला त्यांचे दैवी स्वरूप आणि दुसऱ्या बाजूला मानवी भावनांचा कल्लोळ. ते स्वतःला रोखू शकत नव्हते. त्यांची दृष्टी आपल्याच निर्मितीवर खेळली होती. हा तो क्षण होता जेव्हा खुद्द विधातासुद्धा मायेच्या बंधनात अडकला होता. त्यांच्या डोळ्यात पाणी आले. पण ते आनंदाचे नव्हते, तर ते एका हतबलतेचे होते. त्यांना जाणवले की ते जितके सृष्टीच्या जवळ जात आहेत तितके ते आपल्या मूळ स्वरूपापासून दूर जात आहेत.
अहंकाराने त्यांना इतके आंधळे केले होते की त्यांना स्वतःच्या चुकीची जाणीव होईनशी झाली होती. हा भाग अत्यंत भावूक आहे, कारण येथे दाखवले आहे की जोपर्यंत जीव ईश्वराला शरण जात नाही तोपर्यंत तो मायेच्या जाळ्यात अडकणारच, मग तो साक्षात ब्रह्मदेवही का नसेना. ब्रह्मदेवाची ती व्याकुळता, तो मोह आणि त्यानंतर आलेली ती अपराधाची भावना, हे सर्व पाहून जणू संपूर्ण ब्रह्मांड स्तब्ध झाले होते. त्यांना वाटू लागली की त्यांनी वेदांचे जे ज्ञान मिळवले ते या एका मोहामुळे व्यर्थ ठरत आहे. जेव्हा ब्रह्मदेवाचा हा मोह पराकोटीला पोहोचला तेव्हा साक्षात भगवान विष्णू आणि महादेवांनी हस्तक्षेप केला. त्यांना जाणीव करून दिली की ही माया आहे आणि निर्मात्याने मायेच्या पलीकडे असावे लागते. ब्रह्मदेवाला जेव्हा आपल्या चुकीची जाणीव झाली तेव्हा त्यांचा तो अहंकार पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. त्यांच्या मनात प्रचंड पश्चात्ताप निर्माण झाला. ते धावत विष्णूंच्या चरणी गेले. प्रभू, मला वाचवा. मी माझ्याच निर्माण केलेल्या मायेत अडकलो होतो. मला क्षमा करा. मला समजले की मी काहीच नाही. हे सर्व तुमचेच आहे. मी केवळ एक बाहुले आहे. ब्रह्मदेवाने आपल्या मस्तकावरचा तो गर्वाचा मुकुट विष्णूंच्या चरणी ठेवला. त्यांचा अहम शून्य होण्याचा हा प्रवास अत्यंत महत्त्वाचा होता. विष्णूंनी त्यांना अभय दिले आणि सांगितले, ब्रह्मा, सृष्टी रचणे हे सोपे काम नाही. यात पावलोपावली मोह येईल, राग येईल, लोभ येईल, पण जो माझ्या नामाचा आणि सत्याचा आधार घेईल तोच यातून तरून जाईल. आता तू तुझे कार्य पुढे चालू ठेव, पण अहमशून्य होऊन. ब्रह्मदेव आता पूर्णपणे बदलले होते. त्यांनी आता सृष्टीमध्ये नीतिमत्ता आणि धर्माचे नियम केले. त्यांनी कश्यप ऋषींना विविध प्राण्यांची आणि सृष्टीची जबाबदारी दिली. सृष्टी आता फुलायला लागली होती. स्वर्गात देव, पाताळात नाग आणि पृथ्वीवर मानव सुखद राहू लागले. पण नामधारका, नियतीचा खेळ वेगळाच असतो. जसा जसा सृष्टीचा विस्तार होत गेला तसे तसे ब्रह्मदेवाच्या मनात एक नवी भीती निर्माण झाली. त्यांनी पाहिले की जरी धर्मस्थापन झाला असला तरी अधर्माचे बीसुद्धा सुप्त स्वरूपात तिथे आहेच. त्यांनी निर्माण केलेले काही पुत्र अहंकारी झाले होते आणि याच काळात सृष्टीला एका मोठ्या संकटाने घेरले. ब्रह्मदेव एकदा आपल्या सत्यलोकात विश्रांती घेत होते. सृष्टीचे कार्य सुरळीत चालू आहे या समाधानात ते होते. पण त्यांना कल्पना नव्हती की त्यांच्या हातूनच एक मोठी घोडचूक होणार आहे. ब्रह्माजी जेव्हा झोपेत होते तेव्हा त्यांच्या मुखातून वेदांचा उच्चार होत होता. त्या शांततेत एक भयंकर आकृती ब्रह्मदेवाच्या अगदी जवळ आली. तो शंखसूर नावाचा दैत्य होता. त्याला ठाऊक होते की जोपर्यंत सृष्टीकडे वेदांचे ज्ञान आहे तोपर्यंत असुरी शक्तींचा विजय होऊ शकत नाही. त्याने संधी संगीत साधून ब्रह्मदेव योगनिद्रेत असताना ते दिव्य ज्ञान चोरले होते आणि तो आता अथांग समुद्राच्या खोल तळाला जाऊन लपला होता. वेदांच्या चोरीचा परिणाम तत्काळ संपूर्ण ब्रह्मांडावर दिसू लागला. आकाशातील सूर्याचे तेज मंदावले, चंद्राने आपली शीतलता गमावली, ऋतूंचे चक्र विस्कळीत झाले. पृथ्वीवर जिथे नुकतेच जीवन फुलू लागले होते तिथे अचानक हाहाकार माजला. नद्यांनी आपले मार्ग बदलले, अग्नीची दाहकता कमी झाली आणि सर्वात भयानक म्हणजे मानवाच्या मनातील विवेक नष्ट होऊ लागला. धर्माची जागा अधर्वानी घेतली. संपूर्ण सृष्टी एका अंधाऱ्या विवरात ढकलली जात होती. इतकेच नाही तर वेदांचा आधार गेल्यामुळे पृथ्वी डळमळीत झाली आणि ती हळूहळू त्या अथांग समुद्राच्या म्हणजेच रसाळाच्या तळाला जाऊ लागली. देवराज इंद्र आणि इतर सर्व देवता घाबरून ब्रह्मदेवाकडे धावत आले. पितामह, हे काय अनर्थ घडला? सृष्टीचा विनाश जवळ आला आहे का? पृथ्वी रसातळाला जात आहे. आम्हाला वाचवा. ब्रह्मदेव हतबल होऊन म्हणाले, पुत्रांनो, माझ्या हातून मोठी चूक झाली. मी असावध राहिलो आणि शंखासुराने ज्ञानाचे हरण केले. आता केवळ साक्षात भगवान विष्णूच या संकटातून आपल्याला तारू शकतात. सर्व देव एकत्र आले आणि त्यांनी क्षीरसागराच्या तीरावर जाऊन भगवान विष्णूंचा आर्तटाटा हो फोडला. ओम नमो नारायणायच्या जयघोषाने दिशा दुमदुमून दिल्या. त्या अथांग आणि गडद समुद्राच्या लाटांवर देवांची प्रार्थना आदळत होती. सर्व देवांचे डोळे पाणावले होते. त्यांना जाणवत होते की ज्ञान गेलेली ही सृष्टी म्हणजे प्राणाशिवाय असलेले शरीर आहे. त्याचवेळी समुद्राच्या मध्यभागी एक विलक्षण हालचाल झाली. पाण्याचे प्रचंड डोंगर उभे राहिले आणि त्यातून एक दिव्य सुवर्णमय प्रकाश बाहेर पडू लागला. साक्षात भगवान विष्णू मत्स्य म्हणजेच मासा अवतारात प्रगट झाले. पण तो सामान्य मासा नव्हता. त्याचे शरीर कोट्यावधी सूर्यांच्या तेजाने तळपत होते. त्याचे डोळे कमळासारखे सुंदर पण अतिशय तेजस्वी होते. त्याच्या अंगावरील खावले एखाद्या सोन्याच्या चिलखतासारखे चमकत होते. जेव्हा देवांनी हे रूप पाहिले तेव्हा त्यांच्यातील भीती क्षणात पळून गेली.
तो क्षण इतका विलक्षण होता की खुद्द मृत्यूलाही तिथे उभी राहण्याची भीती वाटली असती. विष्णूंच्या त्या रूपाकडे पाहून ब्रह्मदेवांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांना जाणीव झाली की जरी त्यांनी सृष्टी रचली असली तरी तिचे रक्षण करणारा तो परमगुरू विष्णूच आहे. मत्स्य रूपातील विष्णूंनी एकदा आपल्या विशाल शेपटीने समुद्राच्या पाण्यावर आघात केला आणि संपूर्ण समुद्र खवळला. त्या माशाच्या शरीरातून एक दैवी शांतता आणि आश्वासन बाहेर पडत होते. जणू तो मासा सांगत होता, घाबरू नका, मी ज्ञानाचे रक्षण करण्यासाठी आलो आहे. तो एक भक्तीचा परमोच्च क्षण होता, जिथे संपूर्ण सृष्टी एका लहानशा पण विराट जीवाच्या रूपात असलेल्या ईश्वराकडे आशेने पाहत होती. देवांनी आणि ऋषींनी मत्स्यदेवावर पुष्पवृष्टी केली आणि त्या अथांग जलात एक आशेचा किरण निर्माण झाला. मत्स्यरूपातील भगवान विष्णूंनी एकाही क्षणाचा विलंब न लावता समुद्राच्या काळोखात झेप घेतली. त्यांची गती विजेपेक्षाही जास्त होती. समुद्रातील मोठे जलचर त्या तेजासमोर बाजूला होत होते. समुद्राच्या अगदी तळाशी, जिथे प्रकाशाचा एकही किरण पोहोचू शकत नव्हता, तिथे शंखासूर एका विशाळ शंखाच्या आड दडून बसला होता. त्याने चोरी केलेले 4ही वेद आपल्या छातीशी घट्ट धरले होते. त्यांना वाटले होते की इथे त्याला कोणीच शोधू शकणार नाही, पण साक्षात काळ त्याच्यासमोर उभा होता. मत्स्यरूपातील विष्णू तिथे पोहोचले. त्यांच्या शरीरातून निघणाऱ्या प्रकाशाने तो पाताळ लोक उजळून निघाला. शंखासुराने जेव्हा त्या विशाल माशाला पाहिले तेव्हा तो थरथर कापायला लागला, पण त्याचा अहंकार अजूनही जागा होता. तू कोण आहेस आणि माझ्या मार्गात येण्याचे धाडस कोणी केले, असे ओरडत शंखासूर आपल्या गदीसह विष्णूंवर तुटून पडला. समुद्राच्या तळाशी एक भीषण युद्ध सुरू झाले. शंखासुराने आपल्या मायावी शक्तींनी समुद्राच्या पाण्याचे अनेक हात तयार केले आणि विष्णूंना जखडण्याचा प्रयत्न केला. पण मत्स्यरूपातील विष्णू इतके चपळ होते की शंखासुराचा प्रत्येक वार हवेत विरत होता. विष्णूंनी आपल्या शेपटीचा एक जोरदार तडाखा शंखासुराच्या छातीवर दिला. त्या धक्क्याने शंखासूर लांब फेकला गेला. तो पुन्हा सावरला आणि त्याने अनेक असुरी अस्त्रांचा वर्षाव केला. पण मत्स्य भगवान शांत होते. अखेर विष्णूंनी आपले विराट रूप धारण केले. त्यांनी शंखासुराला आपल्या जबड्यात पकडले आणि एका क्षणात त्याचा वध केला. शंखासुराचा अहंकार त्या समुद्राच्या खोल पाण्यात कायमचा गाडला गेला. शंखासुराच्या शरीरातून ते 4ही वेद बाहेर पडले. ते वेद पाहताच मत्स्यरूपातील विष्णूंनी त्यांना आपल्या मुखात सुरक्षित धरले. ज्ञानाचा तो प्रकाश पुन्हा एकदा ईश्वराच्या ताब्यात आला होता. केवळ वेदांचीच सुटका झाली नव्हती, तर पृथ्वी रसातळाला गेलेली पृथ्वीसुद्धा विष्णूंनी आपल्या सामर्थ्याने स्थिर केली. पृथ्वीला समुद्राच्या तळावरून पुन्हा वर आणले गेले. दिशा पुन्हा एकदा प्रकाशमान झाल्या. वायू पुन्हा वाहू लागला आणि सूर्याने आपले पूर्ण तेज प्रगट केले. भगवान विष्णू समुद्राबाहेर आले आणि त्यांनी ते दिव्य वेद पुन्हा एकदा ब्रह्मदेवांच्या स्वाधीन केले. ब्रह्मदेवांनी ते वेद आपल्या शिरी धरले. त्यांच्या चेहऱ्यावर आता समाधानाचे आणि कृतज्ञतेचे भाव होते. प्रभू, आपण आज केवळ वेदांचेच नाही, तर संपूर्ण सृष्टीचे रक्षण केले आहे. माझे अज्ञान आणि असावतपणा आपण दूर केला आहे, असे म्हणत ब्रह्मदेव नतमस्तक झाले. विष्णू म्हणाले, ब्रह्मा, हे ज्ञान अत्यंत पवित्र आहे. हे कधीही नष्ट होऊ शकत नाही. पण जेव्हा जेव्हा अधर्म वाढेल तेव्हा तेव्हा तुला अधिक सावध राहावे लागेल. आता या वेदांच्या आधारावर तू सृष्टीचे नियम पुन्हा एकदा प्रस्थापित कर. वेदांच्या पुनर्प्राप्तीमुळे संपूर्ण स्वर्गात आनंदोत्सव साजरा झाला. ऋषीमुनींनी पुन्हा एकदा मंत्रांचा घोष सुरू केला. यज्ञांचे अग्नी पुन्हा प्रज्वलित झाले. सृष्टीमधील तो जो विस्कळीतपणा आला होता तो आता पूर्णपणे निघून गेला होता. पण या घटनेने एक मोठा धडा शिकवला. ज्ञान हे केवळ मिळवणे महत्त्वाचे नाही, तर त्याचे रक्षण करणे आणि त्याचा योग्य उपयोग करणे ही मोठी जबाबदारी आहे. ब्रह्मदेवाने आता वेदांच्या संरक्षणासाठी आणि सृष्टीच्या कल्याणासाठी एका नवीन व्यवस्थेचा विचार केला. त्यांना समजले होते की सृष्टीचा काळ हा सतत बदलत असतो. एका युगातून दुसऱ्या युगात जाताना ज्ञानाचा हा ठेवा कसा टिकवून ठेवायचा, हा विचार त्यांच्या मनात घोळू लागला. त्यांनी भगवान विष्णूंना विचारले, देवा, काळ तर सतत पुढे सरकत राहील. भविष्यात मानवाचे आयुष्य कमी होईल, त्यांची बुद्धी मंद होईल. अशावेळी हे वेद आणि हा धर्म कसा टिकेल? विष्णूंनी स्मितहास्य केले आणि सांगितले, ब्रह्मा, त्यासाठीच मी या सृष्टीला 4 युगांत विभागले आहे. प्रत्येक युगाचे स्वतःचे महत्त्व असेल आणि प्रत्येक संगीत युगात भक्तीचे स्वरूप बदलेल. ज्ञानाचा हा प्रवाह कधीही थांबणार नाही, तो फक्त रूप बदलेल. ब्रह्मदेव आणि सर्व देवता आता युगांच्या त्या गुपिताकडे कान लावून बसले होते. त्यांना जाणून घ्यायचे होते की भविष्यात मानवाचे जीवन कसे असेल आणि येणाऱ्या युगांमधील आव्हाने काय असतील. सृष्टी पुन्हा एकदा रुळावर आली होती, पण काळ आता एका मोठ्या प्रवासासाठी सज्ज झाला होता. 4 युगांच्या प्रवासासाठी. वेदांचे रक्षण झाले, पृथ्वी पुन्हा स्थिर झाली आणि ज्ञानाचा प्रकाश परतला. पण काळाच्या ओघात हे ज्ञान टिकवून ठेवण्यासाठी सृष्टीला 4 युगांत विभागले गेले. काय होते त्या 4 युगांचे रहस्य? सत्ययुगातील त्या शुद्ध जीवनाची कथा काय होती आणि काळाची गती मानवावर कसा प्रभाव टाकणार होती?
सिद्धमुनी पुढे सांगू लागले, नामधारका, भगवान विष्णूंनी जेव्हा ब्रह्मदेवाला वेदांचे पुनरुज्जीवन करून दिले तेव्हा सृष्टीमध्ये एक नवीन चैतन्य संचारले. पण हे चैतन्य आणि हा सत्याचा प्रकाश कायमस्वरूपी टिकवून ठेवणे मोठे आव्हान होते. काळाचा महिमा अगाध आहे. काळ हा कोणासाठी थांबत नाही आणि तो कोणापुढे झुकत नाही. सृष्टीची ही रचना विस्कळीत होऊ नये आणि मानवाच्या कर्माची फळे त्याला मिळावीत म्हणून साक्षात ईश्वराने काळाला 4 भागात विभागले. यालाच आपण चतुर्युग म्हणतो. प्रत्येक युगाची स्वतःची वैशिष्ट्ये आहेत, स्वतःचे नियम आहेत आणि मानवी जीवनावर होणारा प्रभावही वेगळा आहे. नामधारकाने विचारले, महाराज, या कालगणनेचे स्वरूप नेमके काय आहे आणि सत्ययुग इतके महान का मानले जाते? सिद्धमुनी स्मितहास्य करत म्हणाले, वत्सा, मानवाचे 1 वर्ष म्हणजे देवांचा 1 अहोरात्र म्हणजे 1 दिवस आणि 1 रात्र असतो. अशा 360 मानवी वर्षांचा देवांचा 1 दिव्य वर्ष होतो आणि अशा दिव्य वर्षांच्या गणितानुसार ही युगे ठरवली जातात. सर्वात पहिले येते ते सत्ययुग, ज्याला कृतयुग असेही म्हणतात. हे युग तब्बल 17,28,000 वर्षांचे असते. या युगात धर्म हा आपल्या 4ही पायांवर उभा असतो. तप, शौच म्हणजे पवित्रता, दया आणि सत्य. या युगात अधर्माचा लवलेशही नसतो. सर्व काही शुद्ध, पवित्र आणि सात्विक असेल. सत्ययुगातील मानवाचे जीवन कसे होते हे सांगताना सिद्धमुनींच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज आले. ते म्हणाले, सत्ययुगात मानवाचे सरासरी आयुष्य चक्क 1,00,000 वर्षे असायचे. मानवाची उंचीसुद्धा 21 हात असायची. त्या काळी लोक अन्नाशिवाय केवळ वायुभक्षण करून हजारो वर्ष जगू शकत होते. रोग, व्याधी, अकाल मृत्यू किंवा चिंता यांचा पत्ताच नसायचा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सत्ययुगातील मानव हा थेट देवांच्या संपर्कात असायचा. मानवाचे मन इतके शुद्ध होते की त्याला ईश्वराचे दर्शन घेण्यासाठी कोणत्याही मध्यस्थाची किंवा कठीण कर्माची गरज नसायची. केवळ नामस्मरणाने आणि ध्यानाने देव प्रसन्न व्हायचे. कल्पना करा नामधारका, त्या सत्ययुगातील पहाटेची, जिथे वायू वाहतोय तो केवळ गारवा देण्यासाठी नाही, तर तो जणू साक्षात ओंकाराचा नाद घेऊन येतोय. पहाटेच्या त्या धुक्यातून जेव्हा ऋषीमुनी बाहेर यायचे तेव्हा त्यांच्या शरीराचे तेज 10 दिशांना उजळून टाकायचे. तिथे हिंसा नव्हती, तिथे द्वेष नव्हता. वाघ आणि शेळी एकाच तलावावर एकत्र पाणी प्यायचे. निसर्ग स्वतःहून मानवाची सेवा करायचा. ऋतू हे केवळ कालचक्र नव्हते, तर ते ईश्वराचे संगीत होते. प्रत्येक मानवाचे हृदय हे एका मंदिरासारखे पवित्र होते. जेव्हा एखादा माणूस या युगात आपला देह सोडायचा तेव्हा तो दुःखाचा क्षण नसायचा. लोक आपल्या इच्छेनुसार आणि आनंदाने ईश्वरात विलीन व्हायचे. मृत्यूची भीती नव्हती, कारण प्रत्येकाला ठाऊक होते की आपण कोण आहोत आणि कोठे जाणार आहोत ते. एक असे जग होते जिथे भक्ती हा व्यवसाय नव्हता, तर तो श्वास होता. त्या काळातील मानवाच्या मनात येणारा प्रत्येक विचार हा मंत्र असायचा. हे ऐकताना नामधारकाच्या डोळ्यांसमोर जणू ते सत्ययुगाचे दृश्य उभे राहिले. त्याला जाणवले की आपण आज ज्या जगात राहतोय त्यापेक्षा ते जग कितीतरी पटीने सुंदर आणि शांत होते. त्या शांततेची कल्पना करूनच नामधारकाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्याला वाटले की काश मी सुद्धा त्या सत्ययुगात जन्माला आलो असतो, जिथे भक्तीसाठी धडपड करावी लागत नव्हती, तर भक्ती स्वतःच मानवाच्या सोबतीला होती. पण नामधारका, काळाचा रथ कधीच एका ठिकाणी थांबत नाही. 17,28,000 वर्षांनंतर सत्ययुगाचा काळ समाप्त झाला आणि सृष्टीमध्ये त्रेतायुग सुरू झाले. त्रेतायुगाचा काळ 12,96,000 वर्षांचा होता. या युगाच्या प्रारंभाच सृष्टीच्या नियमांमध्ये थोडा बदल झाला. धर्माचा 1 पाय निखळला. आता धर्म केवळ 3 पायांवर उभा राहिला: शौच, दया आणि सत्य. तपश्चर्येची शक्ती थोडी कमी झाली. त्रेतायुगात मानवाचे आयुष्य 1,00,000 वर्षांवरून कमी होऊन 10,000 वर्षांवर आले. मानवाची उंचीही 21 हातांवरून 14 हातांवर आली. पण तरीही हे युग अत्यंत प्रभावशाली होते. त्रेतायुगाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यज्ञांचे वाढलेले महत्त्व. सत्ययुगात जे फळ केवळ ध्यानाने मिळत होते ते मिळवण्यासाठी आता यज्ञ करणे आवश्यक झाले. या युगात विज्ञानाचा आणि अस्त्रांचा वापर वाढला. राजांनी राजसूय आणि अश्वमेध यज्ञ करून धर्म प्रस्थापित करण्यास सुरुवात केली. विष्णूंचे अवतारसुद्धा आता अधिक सक्रिय झाले होते. त्रेतायुगातच भगवान विष्णूंनी परशुराम आणि प्रभू श्रीराम यांचे अवतार घेतले. त्रेतायुगातील लोक अजूनही सात्विक होते, पण त्यांच्या मनात आता थोडे अहंकाराचे आणि स्वार्थाचे बीज पेरले जाऊ लागले होते. तरीही रामाच्या राज्यामुळे, ज्याला आपण रामराज्य म्हणतो, या युगात धर्माची पताका उंच फडकत होती.
या युगात मानवाला आपल्या कर्माचे फळ मिळवण्यासाठी अधिक श्रम करावे लागत होते. सिद्धमुनी सांगत होते, नामधारका, त्रेतायुगातील भक्ती ही क्रियाप्रधान होती. लोक यज्ञाद्वारे देवांना तृप्त करायचे. पण या युगाच्या शेवटी मानवामध्ये थोडी मर्यादा आणि भेदाभेद दिसू लागला. ज्ञानाचा प्रकाश अजूनही होता, पण तो आता शास्त्रांच्या आणि विधींच्या बंधनात अडकू लागला होता. तरीही त्रेतायुगापर्यंत मानवाचे ईश्वराशी असलेले नाते तुटले नव्हते. देव स्वतः पृथ्वीवर चालत होते. ते मानवाशी संवाद साधत होते. कालगणनेच्या या चक्रात सत्ययुग आणि त्रेतायुग हे सृष्टीचे सुवर्णकाळ मानले जातात. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात, ज्याला कल्प म्हणतात, अशी 1000 चतुर्युगे फिरत असतात. हे ऐकून नामधारकाची बुद्धी चक्रावून गेली. त्याला जाणवले की आपण ज्याला आपले आयुष्य म्हणतो ते या विराट काळाच्या तुलनेत केवळ एका सेकंदाच्या 1000व्या भागासारखे आहे. सत्ययुगातील ती पूर्णता आणि त्रेतायुगातील ती यज्ञशक्ती पाहून नामधारकाच्या मनात एक शंका आली. त्याने विचारले, महाराज, जर त्रेतायुगातच धर्माचा एक पाय कमी झाला तर पुढे काय झाले असेल? ज्या सृष्टीची निर्मिती इतक्या थाटात झाली तिची घसरण कशी सुरू झाली? सिद्धमुनींनी एक दीर्घ निश्वास सोडला. वत्सा, त्रेतायुग संपले आणि द्वापार युगाची सुरुवात झाली. हे ते युग आहे जिथे मानवाच्या बुद्धीमध्ये गोंधळ निर्माण झाला, जिथे भाऊ भावाचा वैरी झाला आणि जिथे साक्षात श्रीकृष्णाला गीतेच्या माध्यमातून पुन्हा एकदा सत्याची जाणीव करून द्यावी लागली. द्वापार युगात धर्माचे 2च पाय उरले आणि मानवाचे पतन अधिक वेगाने होऊ लागले. सत्ययुगाची ती शुद्धता आणि त्रेतायुगातील ती शिस्त आता हळूहळू लोप पावत होती. द्वापार युगाच्या उंबरठ्यावर उभी असलेली सृष्टी आता एका महायुद्धाकडे आणि एका मोठ्या परिवर्तनाकडे वाटचाल करत होती. मानवाची वृत्ती बदलत होती आणि या बदलत्या वृत्तीचा परिणाम थेट निसर्गावर आणि भक्तीवर होत होता. सेक्शनचा शेवट. सत्ययुग आणि त्रेतायुगाचे वैभव संपले, पण जसा काळ पुढे सरकला तसा अधर्म वाढायला लागला. द्वापार युगात नेमके काय घडले की ज्यामुळे धर्माचा डोलारा अर्धावर आला? वेदव्यासांना वेदांचे विभाजन का करावे लागले? आणि द्वापार युगातील त्या संघर्षाची कथा काय होती? सिद्धमुनींनी आपल्या हातातील जपमाळ स्थिर केली आणि नामधारकाकडे पाहून एका गंभीर स्वरात द्वापार युगाचे विवेचन सुरू केले. नामधारका, त्रेतायुगाचा तो तेजस्वी काळ जेव्हा संपला तेव्हा सृष्टीमध्ये एक नवीन संभ्रम निर्माण झाला. द्वापार युगाचा काळ 8,64,000 वर्षांचा होता. या युगाच्या नावातच त्याचे गुपित दडले आहे. द्वापार म्हणजे जिथे 2 गोष्टींचे महत्त्व वाढले, जिथे द्वैत, ड्युअलिटी प्रखर झाले. या युगात धर्माचा डोलारा आता केवळ 2 पायांवर उभा राहिला. सत्य आणि दया, तप आणि शौच म्हणजे पवित्रता, हे 2 पाय काळाच्या ओघात निखळून पडले होते. नामधारकाने विचारले, महाराज, धर्माचे 2 पाय निखळणे म्हणजे नेमके काय? मानवाच्या आचरणात असा कोणता बदल झाला होता? सिद्धमुनी म्हणाले, वत्सा, मानवाच्या बुद्धीला अहंकाराचा स्पर्श झाला होता. सत्ययुगात भक्ती ही आत्मिक होती. त्रेतायुगात ती यज्ञमय झाली, पण द्वापार युगात ती स्वार्थमय होऊ लागली. आता मानवाचे सरासरी आयुष्य 10,000 वर्षांवरून केवळ 1,000 वर्षांवर आले होते. मानवाची उंची ही 7 हातांपर्यंत कमी झाली. या युगाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे मानवामध्ये निर्माण झालेली माझी आणि तुझी ही भावना. जमिनीसाठी, संपत्तीसाठी आणि सत्तेसाठी भाऊ भावाचा वैरी होऊ लागला. ईर्षा, मत्सर आणि कपट या गोष्टींनी मानवी हृदयात जागा मिळवली होती. द्वापार युगातील संघर्षाचे वर्णन करताना सिद्धमुनींच्या आवाजात एक धार आली. ते म्हणाले, या युगात मानवाची बुद्धी मंदावू लागली होती. सत्ययुगातील लोकांना वेद मुखदगत होते, पण द्वापार युगात मानवाची स्मरणशक्ती कमी झाली. विस्तीर्ण अशा वेदराशींचे रक्षण करणे मानवाला कठीण जाऊ लागले. याच काळात सृष्टीला एका महापुरुषाची गरज भासली, ज्याने विखुरलेले ज्ञान एकत्रित करावे. आणि मग प्रकट झाले भगवान वेदव्यास. व्यास महर्षींचे कार्य सांगताना मुनी म्हणाले, व्यासांनी पाहिले की येणाऱ्या काळात मानवाची बुद्धी इतकी क्षीण होईल की त्याला पूर्ण वेदांचा अभ्यास करणे शक्य होणार नाही. म्हणून त्यांनी एका मोठ्या वेदाचे 4 भाग केले: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. इतकेच नाही तर वेदांचे कठीण तत्वज्ञान सामान्यांना समजावे म्हणून त्यांनी 18 पुराणांची रचना केली
आणि जगातील सर्वात मोठे महाकाव्य महाभारत लिहिले. द्वापार युग हे खऱ्या अर्थाने शास्त्रांच्या निर्मितीचे युग होते, कारण मानवाला आता नियमांची आणि पुस्तकी ज्ञानाची गरज भासू लागली होती. नामधारका, या युगात भक्तीचे स्वरूप कसे बदलले हे तू नीट समजून घे. पूर्वी देव मानवाच्या अंतर्मनात वास करत होता. मानवाचे हृदय इतके शुद्ध होते की त्याला देवाला पाहण्यासाठी डोळे उघडण्याची गरज नसायची. पण द्वापार युगात मानवाच्या मनावर मत्सराचे आणि कामाचे थर साचू लागले. मानवाला आता स्वतःच्या आत देव दिसेनासा झाला. तो व्याकुळ झाला. कल्पना कर त्या काळातील एका भक्ताची, जो देवाला शोधण्यासाठी 10 दिशांना भटकत आहे, पण त्याला स्वतःच्या हृदयातील ईश्वराचा पत्ता नाही. मानवाचे पतन किती दुःखदायक होते. ज्या देवाने आपल्याला निर्माण केले, ज्याने आपल्याला वेदांचे ज्ञान दिले, त्याच देवापासून मानव आता दूर जाऊ लागला होता. या युगात मानवाला आता देवाची मूर्ती तयार करावी लागली, कारण त्याला आता डोळ्यांनी दिसणाऱ्या देवावर विश्वास ठेवणे सोपे वाटू लागले. ही मूर्तीपूजा म्हणजे मानवाच्या असमर्थतेचे प्रतीक होती. भक्तीमध्ये आता व्यवसाय आला होता. देवा, मी तुला हे अर्पण करतो, तू मला ते दे, असा सौदा सुरू झाला. भक्तीचा तो निस्वार्थ झरा आता स्वार्थाच्या वाळवंटात आटू लागला होता. हा तो क्षण होता जेव्हा सृष्टीतील पवित्रता लोप पावत चालली होती आणि मानव ईश्वराचा अंश असूनही संसाराच्या बेड्यात स्वतःला जखडून घेत होता. हे सांगताना सिद्धमुनींचे डोळे पाणावले. त्यांना त्या महान संस्कृतीचा झालेला हा रास सहन होत नव्हता. पण नामधारका, जेव्हा जेव्हा अधर्म मर्यादेबाहेर जातो, तेव्हा साक्षात परमात्मा शस्त्र हाती घेतो. द्वापार युगाच्या शेवटी अधर्माने कळस गाठला होता. सत्तेच्या मोहापायी हस्तिनापूरच्या राजसभेत कुळाच्या मर्यादा पायदळीत उडवल्या गेल्या. जेव्हा द्रौपदीचे वस्त्रहरण झाले, तेव्हा साक्षात धर्माचा दुसरा पायही हदरू लागला. अशावेळी भगवान विष्णूंनी श्रीकृष्ण अवतार धारण केला. श्रीकृष्णाचे चरित्र हे द्वापार युगाचे सार आहे. कृष्णाने जगाला शिकवले की केवळ भक्ती असून चालत नाही, तर अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकदही असावी लागते. द्वापार युगातील ते कुरुक्षेत्राचे महायुद्ध, 18 अक्षोहिणी सैन्य, रक्ताच्या नद्या आणि तत्वांचे युद्ध. तिथे साक्षात भगवंताला अर्जुनाला भगवद्गीता सांगावी लागली. का? कारण मानवाच्या बुद्धीला इतका मोह झाला होता की त्याला स्वतःचे कर्तव्यही ओळखेनासे झाले होते. द्वापार युगात भक्तीचे स्वरूप क्रियातांडात अडकले होते. मोठे मोठे राजवाडे, सोन्याच्या द्वारका आणि अफाट संपत्ती असूनही मानवाचे मन अशांत होते. कृष्णाने सुदाम्याच्या पोह्यांतून भक्तीची खरी व्याख्या पुन्हा सांगण्याचा प्रयत्न केला, पण मानवाचा अहंकार आता गगनाला भिडला होता. कृष्णाच्या निर्याणानंतर म्हणजे देहत्याग केल्यानंतर या युगाचा अंत झाला. सिद्धमुनी पुढे म्हणाले, नामधारका, द्वापार युग संपताना सृष्टीमध्ये एक भयानक कंपन झाले. कारण द्वापार युगाचा अंत म्हणजे एका अशा युगाची सुरुवात होती ज्याची कल्पना ऋषीमुनींनाही अस्वस्थ करत होती. धर्माचा तिसरा पायही निखळला होता. आता उरला होता तो केवळ एक पाय, सत्य. पण ते सत्यही कलियुगाच्या दाढेत कसे टिकणार होते? द्वापार युगातील त्या महायुद्धामुळे पृथ्वीवरील सर्व वीरपुरुष आणि महान ज्ञानी लोक संपले होते. समाजात आता केवळ अज्ञान आणि गोंधळ उरला होता. या गोंधळलेल्या अवस्थेतच द्वापार युगाचा पडदा पडला. काळाचा रथ आता एका अशा वळणावर आला होता जिथे प्रकाश खूप कमी आणि अंधार खूप जास्त होता. नामधारक अस्वस्थ होऊन म्हणाला, महाराज, जर द्वापार युगातच साक्षात कृष्णाला शस्त्र उचलावे लागले तर मग कलियुगाची स्थिती काय असेल? आपण सर्वजण आता ज्या युगात आहोत त्याचे वर्णन ऐकूनच मला भीती वाटत आहे. अशा या युगात मानवाला तारून नेणारा कोण आहे? सिद्धमुनींनी नामधारकाच्या खांद्यावर हात ठेवला. वत्सा, घाबरू नकोस. कलियुग हे जितके भीषण आहे तितकेच ते भाग्याचेही आहे. कारण या युगात जे फळ सत्ययुगात हजारो वर्षांच्या तपाने मिळत होते, ते फळ केवळ गुरूंच्या नामाचा आधार घेतल्याने मिळते. पण कलियुगाची ती भीषण लक्षणे काय आहेत? मानवाचा अधपात कोणत्या थराला जाणार आहे हे तुला पुढील भागात कळेल. द्वापार युग संपले आणि काळाच्या पटलावर कली नावेच्या महाबलाढ्य आणि मायावी राक्षसाने पाऊल ठेवले. सृष्टी आता कलियुगाच्या वेळख्यात अडकली होती. मानवाची वृत्ती पूर्णपणे पालटणार होती. आता देव मंदिरातही सुरक्षित राहणार नव्हता आणि माणसाच्या मनातही नाही. आणि मग आले ते युग ज्याची कल्पना करूनही थरका पुडतो, कलियुग. कलियुगात मानवाची बुद्धी कशी भ्रष्ट होणार होती, धर्माचा तो शेवटचा पाय कसा डळमळीत होणार होता, आणि अशा या घोर अंधकारात गुरुभक्ती हा एकमेव मार्ग कसा उरला. श्रीकृष्णांच्या निर्याणानंतर क्षणात पृथ्वीचे तेज हरपले. जणू काही विश्वाचा आत्माच निघून गेला होता. सिद्धमुनींनी डोळे मिटले. जणू काही ते त्या काळातील तो अंधकार अनुभवत होते. नामधारकाचे लक्ष पूर्णपणे मुनींच्या मुखाकडे होते.
मुनींनी सांगायला सुरुवात केली. नामधारका, द्वापार युग संपले आणि काळाच्या महाद्वारात कलियुगाने प्रवेश केला. हा कलियुगाचा काळ 4,32,000 वर्षांचा आहे. या युगाचा अधिपती आहे कली. हा कली म्हणजे अधर्माचा पुतळा, अज्ञानाचा अंधकार आणि विनाशाचा दूत. कलियुगाच्या आगमनाबरोबरच धर्माचा जो शेवटचा पाय उरला होता, सत्य, तो सुद्धा डळमळीत होऊ लागला. आता धर्माचा बैल एका पायावर उभा राहून थरथर कापत होता, कारण त्याला ठाऊक होते की आता मानवाच्या आचरणात सत्याचा अंशही उरणार नाही. कलियुगाची लक्षणे सांगताना सिद्धमुनींचा आवाज कठोर झाला. वत्सा, कलियुगाच्या प्रारंभी मानवाची उंची आणि आयुष्य झपाट्याने कमी झाले. जे आयुष्य द्वापारयुगात 1000 वर्षे होते, ते आता केवळ 100 वर्षांवर येऊन ठेपले. मानवाची उंची ही 3.5 हातांपर्यंत मर्यादित झाली. पण हे केवळ शारीरिक पतन नव्हते, तर हे मानवी बुद्धीचे आणि मनाचे पतन होते. कलियुगाचा सर्वात मोठा प्रभाव म्हणजे लोभ. माणसाला आता कशाचीही हाव सुटली. ज्या हातांनी पूर्वी दान दिले जायचे, ते हात आता दुसऱ्याचे ओरबाडण्यासाठी सरसावले. नातेसंबंधांचे पावित्र्य संपले. मुलगा बापाला ओळखणार नाही, आई आणि मुलामध्ये वितुष्ट येईल आणि भाऊ भावाच्या रक्ताचा तहानलेला होईल. स्त्री आणि पुरुष यांच्यातील पवित्र विवाहबंधनाला केवळ एक करार किंवा कॉन्ट्रॅक्ट मानले जाईल. पावित्र्य आणि चारित्र्य यापेक्षा सौंदर्याला आणि पैशाला जास्त किंमत दिली जाईल. मुनी पुढे म्हणाले, नामधारका, कलियुगातील सर्वात भयानक गोष्ट म्हणजे वेदांचा अपमान. ज्या वेदांनी सृष्टीला तारले, त्या वेदांचा अभ्यास करणारे ब्राह्मण आता केवळ पोटासाठी कर्मकांड करतील. ते आपले पावित्र्य सोडतील आणि मद्यपान, मांसाहार यांसारख्या निषिद्ध कर्मात रमतील. ज्यांच्याकडे सत्ता असेल तेच कलियुगात मान्यवर मानले जातील, मग त्यांचे चारित्र्य कितीही खालच्या थराचे का असेना. गरिबांना न्याय मिळणार नाही आणि श्रीमंतांचा गुन्हा सहज माफ केला जाईल. लोक आपली कुळे विसरतील, पितृपक्षाचे विधी बंद होतील आणि साक्षात ईश्वराच्या अस्तित्वावर शंका घेतली जाईल. ही पाखंडखंडी लोकांची सृष्टी असेल, जिथे खोटेपणा हाच सर्वात मोठा गुण मानला जाईल. कलियुगाच्या या भीषण रूपाने निसर्गावरही परिणाम केला. सिद्धमुनी सांगत होते, जेव्हा मानवाच्या कर्मात पाप वाढते, तेव्हा निसर्गही आपले रूप बदलतो. कलियुगात पाऊस वेळेवर पडणार नाही. कधी प्रचंड दुष्काळ पडेल, तर कधी ढगफुटी होऊन गावच्या गावे वाहून जातील. पृथ्वी आपली सुपीकता गमावेल. अन्नामध्ये पूर्वीसारखी शक्ती उरणार नाही. नवीन नवीन व्याधी आणि रोग उत्पन्न होतील, ज्यावर विज्ञानाकडेही उपचार नसतील. मानवाचे मन इतके अशांत होईल की रात्रीची झोप घेण्यासाठी सुद्धा त्याला औषधांचा आधार घ्यावा लागेल. हे युग मानसिक अगतिकतेचे युग असेल. नामधारका, एकदा शांत चित्ताने विचार कर. आपण ज्या युगात श्वास घेत आहोत, तिथली ही अगतिकता तू अनुभवली आहेस का? कल्पनेच्या पलीकडचा हा काळ आहे. एक असा माणूस ज्याच्याकडे सर्व सुखसोयी आहेत, आलिशान घर आहे, संपत्ती आहे, पण त्याच्या मनात शांतीचा एकही कण नाही. तो गर्दीत राहूनही अत्यंत एकटा आहे. कलियुगातील मानवाची ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. त्याला हेच समजत नाही की त्याला नक्की काय हवे आहे. तो धावत आहे, रात्रंदिवस धावत आहे, पण त्याला कोठे पोहोचायचे आहे हेच त्याला ठाऊक नाही. त्याच्या डोळ्यात भविष्याची भीती आहे आणि हृदयात भूतकाळाचे ओझे. तो कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही, कारण त्याला पावलोपावली दगा मिळाला आहे. ही ती आर्तता आहे जी कलियुगातील प्रत्येक जीवाच्या नशिबात आली आहे. लहान मुले निरागसता विसरली आहेत आणि वृद्ध माणसे आदरासाठी आसुसली आहेत. ही कलियुगातील मानवाची आर्त हाक ऐकून साक्षात सृष्टीलाही रडू कोसळते. आम्हाला या नरकातून कोण बाहेर काढेल? आमचे पाप इतके वाढले आहे की आता आम्हाला स्वतःचीच भीती वाटते. हे ईश्वरा, तू कुठे आहेस? तू आम्हाला या अंधकारात का सोडून दिलेस? हा तो प्रश्न आहे जो प्रत्येक पिढीत जीवाच्या ओठावर येतो. हा क्षण केवळ दुःखाचा नाही, तर तो पूर्ण शरणागतीचा आहे. जेव्हा मानवाला समजते की त्याचे सामर्थ्य, त्याचे विज्ञान, त्याचे पैसे या युद्धासमोर काहीच नाहीत, तेव्हा तो आर्ततेने ओरडतो. ही व्याकुळता म्हणजे कलियुगाचा परमोच्च बिंदू आहे, जिथे माणसाला फक्त एका प्रकाशाच्या किरणाची गरज असते, जो त्याला या दलदलीतून बाहेर काढेल. पण नामधारका, कलियुगाची ही भीती केवळ एका बाजूने पाहिली तर आपण हार मानू. कलियुगाचा अधिपती कली जेव्हा राजा परीक्षित समोर आला, तेव्हा राजाने त्याला मारण्याचा प्रयत्न केला. पण कली म्हणाला, महाराज, माझ्यामध्ये दोष खूप आहेत, पण एक असा गुण आहे जो इतर कोणत्याही युगात नाही.
सत्ययुगात हजारो वर्ष तप करून जे फळ मिळत होते, त्रेतायुगात जे फळ मोठमोठ्या यज्ञांनी मिळत होते आणि द्वापारयुगात जे फळ देवाच्या पूजेने मिळत होते, तेच फळ कलियुगात केवळ नामस्मरण आणि गुरुभक्ती केल्याने प्राप्त होते. सिद्धमुनींनी नामधारकाच्या डोळ्यात पाहिले. हो वत्सा, कलियुग हे जितके भीषण आहे तितकेच ते साध्या भक्तासाठी सोपे आहे. या युगात कठीण तपश्चर्या करण्याची गरज नाही, शरीराला कष्ट देण्याची गरज नाही. फक्त एका सच्च्या गुरूच्या चरणी स्वतःला झोकून द्यायचे आहे. कलियुगात पापाचा प्रभाव वाढला असला तरी पुण्याला मिळणारं फळसुद्धा तेवढंच मोठं असतं. थोडीशी भक्तीसुद्धा या युगात मानवाला मोक्षाच्या दारापर्यंत नेऊ शकते. सिद्धमुनी सांगत होते की कलियुगात भक्तीचे स्वरूप संकीर्तन आणि सेवा असेल. जेव्हा जेव्हा पापाचा घडा भरेल तेव्हा तेव्हा श्रीगुरूंचे अवतार या पृथ्वीवर येत राहतील. जरी देव थेट दिसत नसला तरी तो गुरुरूपाने आपल्यामध्येच वावरत असतो. कलियुगातील मानवाचा उद्धार करण्यासाठीच श्रीगुरुचरित्रासारख्या महान ग्रंथाची निर्मिती झाली आहे. हा ग्रंथ म्हणजे कलियुगातील तारणहार आहे. कलियुगातील लोक जेव्हा आपली मर्यादा सोडतील, जेव्हा धर्म केवळ नावापुरता उलेल, तेव्हा निसर्गामध्ये मोठी उलथापालथ होईल. नद्या कोरड्या पडतील, पर्वत कोसळतील आणि आकाशातून अग्नीचा वर्षाव होईल. हे कलियुगाच्या अंताचे लक्षण असेल. पण त्या अंतापूर्वी ज्याला गुरूंचा आधार मिळाला आहे तो या सर्व संकटातून पार होईल. कलियुगातील पापाचा प्रभाव इतका मोठा आहे की तो भल्याभल्यांना मोहात पाडतो, पण ज्याच्या मस्तकावर गुरूंचा हात आहे त्याला माया स्पर्शही करू शकत नाही. सिद्धमुनींच्या बोलण्यातून कलियुगाचे ते भीषण चित्र उभे राहिले होते, पण त्या चित्रात एक छोटासा पण तेजस्वी प्रकाश दिसत होता. तो म्हणजे गुरुभक्ती. नामधारकाच्या मनात आता भीतीच्या जागा एका आशेने घेतली होती. त्याला समजले की कलियुगात जगणे ही शिक्षा नाही, तर ती गुरूंची कृपा अनुभवण्याची एक मोठी संधी आहे. पण या घोर अंधकारात नक्की कोणते गुरु प्रकट झाले? दत्तात्रेयांनी कलियुगात कोणते रूप घेतले? आणि श्रीगुरूंच्या गुप्त रूपाबद्दल सिद्धमुनी आता काय सांगणार होते? कलियुगाच्या या अथांग सागरात बुडणाऱ्या मानवासाठी एक नौका तयार होती. त्या नौकेचे नाव होते श्री नृसिंह सरस्वती. पण या नौकेपर्यंत पोहोचण्यासाठी मानवाला आपल्या अहंकाराचा त्याग करावा लागणार होता. कलियुगाचा हा पापाचा प्रभाव कितीही मोठा असला तरी गुरुनामाचा एक छोटासा उच्चारसुद्धा त्याला भस्म करू शकतो, हे सिद्धमुनींनी ठामपणे सांगितले. अशा या घोर अंधकारात एक प्रकाशकिरण उरला होता, तो म्हणजे गुरुभक्ती. सिद्धमुनी आता श्रीगुरूंच्या त्या दिव्य अवताराबद्दल आणि कलियुगातील त्यांच्या गुप्त रूपाबद्दल सांगणार होते. नामधारकाच्या मनातील जिज्ञासा आता शिगेला पोहोचली होती. कलियुगाचा तारणहार नेमका कोण? सिद्धमुनींच्या शब्दात आता एक विलक्षण ओलावा आणि आत्मविश्वास जाणवत होता. कलियुगाच्या ज्या भीषण अंधाराचे वर्णन त्यांनी मागील भागात केले होते, तो अंधार दूर करण्याची ताकद केवळ एकाच शक्तीत आहे, हे सांगताना त्यांचे डोळे तेजस्वी झाले. नामधारकाचे लक्ष पूर्णपणे मुनींच्या चेहऱ्याकडे होते. जणू तो एखाद्या जीवन नौकेची वाट पाहत होता. मुनींनी शांतपणे सुरुवात केली. नामधारका, घाबरू नकोस. जरी कलियुग हे पापाचे आगार असले तरी याच युगात देवाने मानवाचा हात सोडलेला नाही. जेव्हा जेव्हा भक्त अगतिक होतो, जेव्हा जेव्हा धर्मात संकट सापडते, तेव्हा साक्षात परब्रह्म गुरुरूपाने अवतरते. आणि याच कलियुगाचा सर्वात मोठा तारणहार म्हणजे श्री गुरु दत्तात्रेय आणि त्यांचे अवतार श्री नृसिंह सरस्वती. श्री नृसिंह सरस्वती महाराज. नामधारकाने विचारले, महाराज, दत्तात्रेय तर चिरंजीव आहेत, मग त्यांना पुन्हा अवतार घेण्याची गरज का भासली? आणि कलियुगातील सामान्यांसाठी त्यांचे काय कार्य आहे? सिद्धमुनी सांगू लागले, वत्सा, दत्तात्रेय हे केवळ एक दैवत नाहीत, तर ते गुरुतत्व आहेत. ते ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्हींचे एकत्रित स्वरूप आहेत. कलियुगात मानवाची बुद्धी इतकी भ्रष्ट झाली आहे की त्याला निर्गुण निराकार देवाची भक्ती करणे शक्य नाही. मानवाला अशा एका आधाराची गरज आहे जो त्याच्यासारखाच देह धारण करून त्याच्या समोर उभा राहील, त्याचे अश्रू पुसेल आणि त्याला योग्य मार्ग दाखवेल. म्हणूनच साक्षात दत्तात्रेयांनी पिठापूर येथे श्रीपाद श्रीवल्लभ आणि त्यानंतर कारंजा येथे श्री नृसिंह सरस्वतींच्या रूपाने अवतार धारण केला. श्रीगुरूंचे हे रूप म्हणजे कलियुगातील मानवासाठी चालता बोलता परमेश्वर आहे. श्रीगुरूंच्या अवताराचे महात्म्य सांगताना मुनींचा आवाज अधिक खोल झाला. ते म्हणाले,
कलियुगातील मानवाच्या पापांचा नाश करण्यासाठी कोणतेही मोठे यज्ञ किंवा कठीण तपश्चर्या करण्याची गरज श्रीगुरूंनी ठेवली नाही. त्यांनी फक्त एकच नियम सांगितला, अनन्य भक्ती आणि पूर्ण शरणागती. जो भक्त आपले सर्वस्व श्रीगुरूंच्या चरणी अर्पण करतो, त्याच्या जीवनाची सर्व जबाबदारी श्रीगुरू स्वतः उचलतात. नामधारका, श्रीगुरू चरित्र हा केवळ एक ग्रंथ नाही, तर ते श्रीगुरूंचे जिवंत वाङ्मय स्वरूप आहे. या ग्रंथातील प्रत्येक ओवी म्हणजे कलियुगातील मानवाच्या दुःखावरचे औषध आहे. जो मनुष्य या ग्रंथाचे श्रवण करतो किंवा वाचन करतो, त्याच्या 7 जन्मांची पापे भस्म होतात, अशी या अध्यायाची फलश्रुती आहे. सिद्धमुनी पुढे म्हणाले, नामधारका, कलियुगातील सर्वात मोठी शक्ती म्हणजे श्रद्धा. श्रीगुरू आपल्या भक्ताची परीक्षा घेतात, पण त्याला कधीच वाऱ्यावर सोडत नाहीत. ते कधी व्याधरूपाने येतात, कधी अतिथी रूपाने येतात, तर कधी संकटाच्या रूपाने सुद्धा येतात, फक्त भक्ताचा अहंकार गळून पडावा म्हणून. एकदा का भक्ताचा अहंकार गेला की श्रीगुरू त्याला आपल्या हृदयात स्थान देतात. सृष्टीच्या या दुसऱ्या अध्यायाचे सार हेच आहे की सृष्टीच्या निर्मितीपासून ते युगांच्या अंतापर्यंत सर्वत्र केवळ आणि केवळ श्रीगुरूंचेच अस्तित्व ओतप्रोत भरलेले आहे. आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी या पंचमहाभूतांच्या पलीकडे जे सत्य आहे ते म्हणजे श्रीगुरू. नामधारका, आता कल्पनेच्या एका अशा विश्वात प्रवेश कर जिथे तू पूर्णपणे थकला आहेस. संसाराच्या तापामुळे, लोकांच्या टोण्यांमुळे आणि स्वतःच्या अपयशामुळे तुझे मन होरपळून निघाले आहे. तुला वाटत आहे की या जगात तुझे कोणीच नाही. तू पूर्णपणे अगतिक होर श्रीगुरूंच्या समोर उभा आहेस. तुझे डोळे भरून आले आहेत आणि तू त्यांच्या चरणी मस्तक टेकवले आहेस. तो क्षण कल्पना कर जेव्हा श्रीगुरू आपले 2 कोमल आणि तेजस्वी हात तुझ्या पाठीवर ठेवतात. त्यांच्या त्या स्पर्शाने तुझ्या हृदयातील सर्व भीती, सर्व दुःख एका सेकंदात नाहीसे होते. तुला जाणवते की तू जरी पापी असलास, तू जरी चुका केल्या असल्या, तरी तुझे मायबाप तुला स्वीकारायला तयार आहेत. तो एक असा क्षण असतो जेव्हा तुला शब्दांची गरज उरत नाही. तुझे अश्रूच श्रीगुरूंशी संवाद साधतात. श्रीगुरू म्हणतात, मुला घाबरू नकोस, मी आहे ना. तू जगासाठी कोणीही असलास तरी माझ्यासाठी तू माझा लाडका भक्त आहेस. ही शरणागती म्हणजे कलियुगातील सर्वात मोठी भक्ती आहे. जेव्हा तू म्हणतोस की माझे काहीच नाही, सर्व तुझे आहे, तेव्हा तुझ्या पापांचा डोंगर श्रीगुरूंच्या एका मायेच्या नजरेने भस्म होऊन जातो. एका अपराधी मनाला जेव्हा श्रीगुरूंची क्षमा मिळते, तेव्हा जो आनंद होतो तो स्वर्गाच्या सुखापेक्षाही मोठा असतो. हा दिलासा, ही शांती आणि हे अभय केवळ आणि केवळ श्रीगुरूंच्या पायाशीच मिळते. नामधारका, हा भक्तीचा परमोच्च क्षण आहे, जिथे भक्त आणि भगवान यांच्यातील अंतर मिटून जाते. सिद्धमुनी पुढे सांगत होते, नामधारका, श्रीगुरूंचे अस्तित्व हे केवळ मानवी देहात मर्यादित नाही, सृष्टीच्या प्रत्येक कणात ते वसलेले आहेत. दुसऱ्या अध्यायात आपण पाहिले की ब्रह्मदेवाने वेदांचे रक्षण केले, पण कलियुगात त्या वेदांचा अर्थ श्रीगुरू आपल्या आचरणातून शिकवतात. श्रीगुरू हे साक्षात कल्पतरू आहेत. ज्याने त्यांच्या सावलीत आश्रय घेतला त्याला कधीही कशाचीही कमतरता भासत नाही. मुनी म्हणाले, नामधारका, सृष्टीची निर्मिती ही केवळ एक भौतिक घटना नाही, तर ती श्रीगुरूंच्या आनंदाचा विलास आहे, आणि हा आनंद मिळवण्यासाठी तुला केवळ विश्वास ठेवावा लागेल. सिद्धमुनींनी दुसऱ्या अध्यायाचे सार सांगताना स्पष्ट केले की सृष्टीच्या सुरुवातीला जेव्हा ब्रह्मदेव गोंधळले होते, तेव्हा त्यांना मार्गदर्शन करणारे विष्णू म्हणजेच श्रीगुरू होते. द्वापार युगात अर्जुनाला गीता सांगणारे कृष्ण म्हणजेच श्रीगुरू होते, आणि आज या कलियुगात तुला हे ज्ञान सांगणारे आणि तुझे रक्षण करणारे श्री नृसिंह सरस्वती सुद्धा तेच श्रीगुरू आहेत. काळ बदलला, युगे बदलली, पण गुरुतत्व कधीच बदलले नाही. ते आजही तेवढेच जागृत आणि फलदायी आहे. नामधारकाच्या मनातील सर्व शंका आता दूर झाल्या होत्या. त्याला समजले की तो या जगात एकटा नाही. त्याला सृष्टीच्या निर्मितीचे विज्ञानही समजले आणि कलियुगातील जगण्याचे गुपितही कळाले. त्याच्या चेहऱ्यावर आता एक दैवी समाधान होते. पण तरीही त्याच्या मनात एक शेवटचा प्रश्न आला. त्याने विचारले, स्वामी, सृष्टी निर्माण करणारा तो महान ब्रह्मदेव, ज्याने वेदांचे रक्षण केले, तो ब्रह्मदेव आता कलियुगातील आपल्या या श्रीगुरूंना भेटायला कसा येणार? आणि या दुसऱ्या अध्यायाचा समारोप कशा प्रकारे होतो? सिद्धमुनी हसले आणि म्हणाले, वत्सा, ब्रह्मदेव असो वा कोणताही जीव, शेवटी सर्वांना श्रीगुरूंच्या चरणीच यावे लागते. दुसऱ्या अध्यायाचा समारोप हा केवळ एका कथेचा शेवट नाही, तर तो एका नवीन पर्वाची सुरुवात आहे. सृष्टीच्या नियमांचे ज्ञान तुला मिळाले आहे. आता तुला प्रत्यक्ष गुरूंच्या लीलांकडे वळायचे आहे. सिद्धमुनींनी आपले हात उंचावले आणि नामधारकाला आशीर्वाद दिला.
नामधारकाच्या मनात आता एकच ध्यास होता, कधी एकदा मी श्रीगुरूंच्या चरणांचे दर्शन घेतो. सृष्टीच्या या अफाट पसाऱ्यात त्याला आपले छोटेसे पण सुंदर स्थान सापडले होते. ते स्थान होते श्रीगुरूंच्या चरणांजवळ. नामधारकाच्या मनातील सर्व शंका दूर झाल्या. पण सृष्टी निर्माण करणारा ब्रह्मा आता श्रीगुरूंना भेटायला कसा जाणार? सिद्धमुनींनी या अध्यायाचा समारोप कसा केला आणि पुढच्या अध्यायात कोणत्या अशा अद्भुत लीला दडलेल्या आहेत जे ऐकून नामधारकाचे जीवन पूर्णपणे बदलणार होते? सिद्धमुनींनी जेव्हा आपली वाणी थांबवली तेव्हा भीमा अमरजा संगमाचा तो परिसर जणू एका दैवी शांततेत न्हाऊन निघाला होता. नामधारकाच्या डोळ्यांसमोरून सृष्टीच्या निर्मितीपासून ते कलियुगाच्या प्रारंभपर्यंतचा संपूर्ण चित्रपट सरकून गेला होता. त्याला आता समजले होते की हे जग म्हणजे केवळ योगायोग नाही, तर ती एका महान शक्तीची, श्रीगुरूंची एक सुनियोजित लीला आहे. सिद्धमुनींनी नामधारकाकडे पाहिले, ज्याचा चेहरा आता ज्ञानाच्या प्रकाशाने उजळून निघाला होता. मुनी म्हणाले, वत्सा, नामधारका, श्री गुरुचरित्राचा हा दुसरा अध्याय येथे पूर्ण होतो. सृष्टी कशी निर्माण झाली, ब्रह्मदेवाने वेदांचे रक्षण कसे केले आणि युगांच्या चक्रात मानवाचे स्थान काय आहे हे तू आता विस्तारित ऐकले आहेस. नामधारकाने अत्यंत नम्रतेने मुनींच्या चरणांना स्पर्श केला आणि विचारले, स्वामी, या अध्यायाचे पठन करण्याचे किंवा श्रवण करण्याचे फळ काय आहे आणि सामान्य मानवाने यातून कोणता बोध घ्यावा? सिद्धमुनी सांगू लागले, नामधारका, हा दुसरा अध्याय म्हणजे श्री गुरुचरित्राचा पाळा आहे. ज्याला सृष्टीचे नियम समजतात तोच आयुष्यातील संघर्षाला धैर्याने सामोरे जाऊ शकतो. या अध्यायाचे श्रवण केल्याने मानवाची बुद्धी तेजस्वी होते, त्याच्या मनातील अज्ञानाचा अंधार दूर होतो. जो कोणी भक्तिभावाने या अध्यायाचे मनन करतो त्याला सृष्टीच्या रहस्यांचे ज्ञान मिळते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याला श्रीगुरूंच्या अखंड अस्तित्वाची जाणीव होते. हा अध्याय वाचल्याने मनुष्याला त्याच्या जीवनाचे ध्येय समजते. त्याला कळते की आपण केवळ खाण्यापिण्यासाठी आणि पैसा कमावण्यासाठी जन्मलेलो नाही, तर आपण त्या ईश्वराचा एक अंश आहोत ज्याने हे अथांग ब्रह्मांड रचले आहे. मुनींनी पुढे स्पष्ट केले की या अध्यायातील 54 ओव्यांचे सार हेच आहे की देव हा दूर कुठेतरी आकाशात नाही, तर तो आपल्या आत गुरुरूपाने वास करीत आहे. ब्रह्मदेवाला जेव्हा मोह झाला तेव्हा त्याला साक्षात विष्णूंनी वाचवले. हे विष्णू म्हणजेच गुरुतत्व आहे. तसेच जेव्हा आपल्या आयुष्यात संभ्रमाचे आणि मोहाचे क्षण येतात तेव्हा श्रीगुरूच आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. हा अध्याय ऐकल्यावर नामधारकाच्या मनात आता एक वेगळीच उर्मी दाटून आली होती. त्याला वाटले, आता त्याला जीवनातील कोणत्याही संकटाची भीती वाटणार नाही. नामधारकाने आपले डोळे मिटले त्या क्षणी त्याला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव झाली. त्याला जाणवले की तो जो नामधारक म्हणून स्वतःला ओळखत होता तो केवळ देह नसून या विशाल सृष्टीच्या प्रवासातील एक छोटासा यात्री आहे. सिद्धमुनींचा हात जेव्हा त्याच्या मस्तकावर स्थिरावला तेव्हा त्याला एक विलक्षण शांती लाभली. कल्पना करा त्या क्षणाची, जिथे एका शिष्याला आपल्या गुरूंच्या चरणांशी पूर्णतः धन्यता जाणवते. नामधारकाच्या मनात आता कोणतेही प्रश्न नव्हते, कोणतीही शंका नव्हती. त्याच्या अंतरात्म्यात फक्त एकच नाद घुमत होता, श्री गुरुदेव दत्त. त्याला असे वाटले की साक्षात ब्रह्मदेव, विष्णू आणि महेश त्याच्यासमोर उभे राहून आशीर्वाद देत आहेत. सृष्टीच्या त्या अफाट पसाऱ्यात तो स्वतःला हरवून बसला होता, पण तरीही तो सुरक्षित होता, कारण तो त्याच्या गुरूंच्या सावलीत होता. त्याच्या डोळ्यातून वाहणारे ते आनंदाश्रू संगमाच्या पवित्र जलात मिसळत होते. ही शांती, ही तृप्ती पैशाने किंवा सत्तेने कधीच विकत घेता आली नसती. हे सृष्टीचे ज्ञान मिळाल्यावर त्याला जगातील सर्व सुखे तुच्छ वाटू लागली. त्याला उमजले की विश्वाचे रहस्य बाहेरच्या जलात नसून ते स्वतःच्या गुरुभक्तीत दडलेले आहे. तो क्षण म्हणजे नामधारकाचा पुनर्जन्म होता. अज्ञानाचा पडदा कायमचा फाटला होता आणि आता समोर होता तो केवळ चैतन्याचा महासागर. सिद्धमुनींनी नामधारकाला सावरले आणि हसून म्हणाले, वत्सा, आता तू ज्ञानी झाला आहेस, पण हा प्रवास इथेच संपत नाही. श्री गुरुचरित्राचा प्रत्येक अध्याय हा एका नवीन आश्चर्याचा खजिना आहे. दुसऱ्या अध्यायाने तुला सृष्टीचे नियम सांगितले, पण आता तिसऱ्या अध्यायात तुला अशा कथा ऐकायला मिळतील ज्या तुझ्या अंगावर काटा आणतील. गुरु किती सामर्थ्यवान असतात आणि त्यांच्या लहरींमुळे काळाची गतीसुद्धा कशी बदलू शकते हे तुला पुढच्या भागात कळेल. नामधारकाची जिज्ञासा पुन्हा एकदा जागी झाली. त्याने विचारले, महाराज, पुढच्या अध्यायात काय घडणार आहे? मला ते जाणून घेण्याची मोठी ओढ लागली आहे. सिद्धमुनी सांगू लागले,
पुढच्या अध्यायात आपण पाहणार आहोत राजा अंबरीशाची अद्भुत कथा. राजा अंबरीश हा विष्णूंचा परमभक्त होता. पण जेव्हा दुर्वासा ऋषींसारखे महान आणि क्रोधी ऋषी त्याच्या दारात आले तेव्हा एका मोठ्या संकटाने त्याला घेरले. दुर्वासांचा तो भीषण शाप आणि अंबरीशाचे ते धैर्य. साक्षात विष्णूंना आपल्या भक्तासाठी 10 वेळा अवतार घ्यावा लागला. त्याचे रहस्य काय आहे आणि दुर्वास ऋषींसारख्या महातपस्व्याला सुद्धा शेवटी कुणाकुडे नतमस्तक व्हावे लागले, हे सर्व गुपित 3ऱ्या अध्यायात दडलेले आहे. नामधारकाने हे ऐकले आणि तो थक्क झाला. त्याला समजले की भक्तीचे सामर्थ्य हे तपाच्या सामर्थ्यापेक्षाही मोठे असते. 2ऱ्या अध्यायात त्याने निर्मिती पाहिली होती. आता 3ऱ्या अध्यायात त्याला रक्षण आणि लीला पाहायच्या होत्या. सिद्धमुनींनी नामधारकाला सांगितले की श्री गुरुचरित्राचे वाचन करताना कधीही घाई करू नये. प्रत्येक शब्दाचा अर्थ मनात साठवून ठेवावा लागतो. नामधारकाने आता आपली झोळी ज्ञानाने भरून घेतली होती, पण तरीही तो अजून अधिक ऐकण्यासाठी सज्ज झाला होता. सिद्धमुनींनी आपल्या शिष्याला आशीर्वाद दिला आणि संगमाच्या काठावर संध्यावंदनाची वेळ झाली. आकाशात भगवे रंग पसरले होते. जणू निसर्गही श्री गुरूंच्या या महाकथेला अभिवादन करत होता. नामधारकाने एकदा शेवटचे मुनूंच्या पायावर डोके ठेवले. त्याच्या मनात आता पूर्ण शांती होती. त्याला वाटले की त्याला संपूर्ण ब्रह्मांड समजले आहे. पण हे तर केवळ 2रे पाऊल होते. अजून खूप मोठा पल्ला गाठायचा होता. 2ऱ्या अध्यायाची ही सांगता म्हणजे एका मोठ्या आध्यात्मिक क्रांतीची नांदी होती. सृष्टी निर्मितीचं ज्ञान आणि युगांच्या बदलाचं तत्वज्ञान सामान्यांना समजेल अशा भाषेत सांगून सिद्धमुनींनी नामधारकाला खऱ्या अर्थाने सिद्ध केले होते. आता नामधारकाची जिज्ञासा 3ऱ्या अध्यायाकडे वळली होती, जिथे भक्तीचा विजय आणि संकटाचे निवारण यामधील एक जबरदस्त संघर्ष त्याला पाहायला मिळणार होता. तर मित्रांनो, श्री गुरुचरित्राच्या या 2ऱ्या अध्यायाचा सविस्तर प्रवास तुम्हाला कसा वाटला? कमेंट करून नक्की सांगा. ही सृष्टी निर्मितीची कथा आणि ब्रह्मदेवाचा तो मोह यातून तुम्हाला काय शिकायला मिळाले हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नक्कीच लिहा. तुमच्या एका कमेंटमुळे आम्हाला अशाच प्रकारचे सखोल व्हिडिओ बनवण्यास प्रेरणा मिळते. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबून ठेवा, जेणेकरून 3ऱ्या अध्यायाची कथा म्हणजेच राजा अंबरीश आणि दुर्वास ऋषींचा तो अद्भुत प्रसंग तुमच्याकडून मिस होणार नाही. भेटूया